येस. सो मुलांमध्ये बऱ्याच प्रकारचे मेंटल हेल्थ इश्यूज सुद्धा बघितले गेलेले आहेत. अँड सो अवर नेक्स्ट सेशन इज डेडिकेटेड टू अडॉलेसंट चिल्ड्रन, जिथे आपण मेंटल हेल्थ इश्यूज इन अडॉलेसंट चिल्ड्रन वी विल ट्राय टू टेक दॅट अप एज अ टॉपिक ऑन 26 September. This session will be on 26 September at 11 a.m. and we will be inviting a renowned psychiatrist to guide us through this session. So I will just take the opportunity to introduce our speaker for the day. So our speaker for today is consultant pediatrician Dr. Sandeep Kelkar. He is attached to Jupiter Hospital, Bethany Hospital and Sri Prathamesh Hospital. He is the founder director of Equip Kids, the first center for emotional intelligence in India. He is a certified trained expert in emotional intelligence from 6 Seconds USA. He is a certified mindfulness practitioner, MBSR, from Massachusetts Medical Center, USA. He is chairman of the Indian Academy of Pediatrics National Module on Emotional Intelligence, PEICH. He is invited faculty and speaker at Nexus EQ Conference on Emotions and Emotional Intelligence at Harvard University and European Pediatric Congress at Rome. So with this, I think I'm sure all of you have seen that what kind of an expert, somebody who is an authority on the topic we have invited today for this session. So please do enjoy the session and do take home some beautiful pointers, कारण आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थित काय चांगल्या काय त्या गोष्टी पोहोचवू शकतो, पण तुम्ही जोपर्यंत त्याला अंमलीत आणत नाही किंवा तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये त्याला इम्प्लिमेंट करत नाही, या सेशन्सचा कुठलाही बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. सो ओव्हर टू यू केळकर सर टू प्लीज कंटिन्यू द सेशन. धन्यवाद डॉक्टर अर्चना. एम आय ऑडिबल टू ऑल? येस सर. थँक्यू सो मच. सगळ्यांनी जर का अनम्यूट केला व्हिडिओ तर जास्त बरं होईल आणि आपण सेशनला लगेचच चालू करतोय. आताच डॉक्टर अर्चना मॅडमनी सांगितलं तसंच देर इज नथिंग लाईक परफेक्ट पॅरेंटिंग. परफेक्ट पॅरेंटिंग इज अ मिथ. आपण सगळेच जण आपलं इंटेन्शन पालकत्व निभावताना योग्यच असतं. फक्त काय होतं, कधी कधी आपण इफेक्टिव्हली करतो तर कधी कधी इनइफेक्टिव्हली करतो. तर आजच्या सेशनमध्ये त्याचं भावनिक सुजाण पालकत्व मराठीमधनच मी प्रयत्न करणार आहे सगळं प्रेझेंट करायचा. आणि यामधनं मला ह्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार आहे की सध्याच्या पालकत्वामध्ये अतिशय आव्हानात्मक होत चाललंय. गेले 1.5-2 वर्ष तर जास्तच आव्हानात्मक पालकत्व होत चाललेलं आहे. पण जनरली बघितलं तर 21व्या शतकातील पालकत्व हे खूपच आव्हानात्मक आहे. आणि ही काही ब्रेकिंग न्यूज नाहीये कुठल्याही न्यूज चॅनलची. आपण दररोज ते एक्सपिरियन्स करतो, आपण अनुभव घेतो. तर ह्या पालकत्वाला एक नवीन आयाम देण्याची गरज आहे 21व्या शतकात. आणि तो आयाम म्हणजे आपण भावनिक बुद्धिमत्ता हा जी संकल्पना आहे ती पालकत्वामध्ये कशी उपयोगात आणायची ह्याबद्दल या सेशनमध्ये मी बोलणार आहे. तर या सेशनमध्ये अर्थात मराठी, हिंदी, इंग्लिश तुम्हाला कम्युनिकेट करायला कुठलीही भाषा अलाउड आहे. मी पण मराठी आणि इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायचा प्रयत्न करीन. पण ह्या सेशनमध्ये माझ्या मते जर का इंटरॅक्शन असेल, थोड्याफार प्रमाणात डायलॉग असेल आणि चॅटमध्ये तुम्ही काही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला प्रयत्न केलात तर ते जास्त इंटरॅक्टिव्ह, जास्त इंटरेस्टिंग होऊ शकतं. मोनोलॉग होण्यापेक्षा जर का हे जरा इंटरॅक्टिव्ह झालं तर मला आवडेल आणि सगळ्यांना त्याचा उपयोगही होईल आणि जास्त फन आणि इंटरेस्टिंग होईल. So do you want me to unmute people or you want people to answer in chat? Because it may cause a lot of disturbance in case people start talking. I know. We can have chat only at the moment. आणि नंतर क्वेश्चन and आन्सर असेल Q&A तेव्हा आपण अनम्यूट करू. Yes, so whatever questions otherwise will come, I'll note it down and we can take that up as the end of the session. Sure. And your interaction you can ask and people can answer in chat box. Sure, sure. Yes, sir. You can see my screen now. Yes, it is visible. Okay, thank you. तर भावनिक सुजाण पालकत्व हे कसं निभावायचं आणि पालकांमध्ये म्हणजे हे जे सेशन आहे तो पूर्ण वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी आहे. जरी आपण टीन म्हटलं तरी जे पॅरेंटिंग प्रिन्सिपल्स आहेत ते सगळ्यांसाठी सारखेच असतात, कुठलाही एज ग्रुप असेल तरी. कारण ते सगळे प्रिन्सिपल्स आहेत ते युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स आहेत. आणि मी जे काही सांगणार आहे ते सायंटिफिक आहे. माझं स्वतःचं गेल्या 30 वर्षाचा
या कन्सेप्ट मधला अनुभव, मी स्वतः पालक म्हणून 25 वर्ष पालकत्व करतोय, त्याच्यामधनं ज्या चुका, ज्या गोष्टी नवीन शिकत आलो त्याबद्दल मी सांगणार आहे. आणि अर्थात सायंटिफिक बेसिस असेल, कारण जे काही मी वाचलाय, ज्याचा स्टडी केलेला आहे गेले 30 वर्ष, आणि जे मी हजारो पालकांना मी काउन्सिलिंग करतो, त्याच्यामधनं जे अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्याशी कथन करणार आहे. तर अर्थात माझ्या सेशनचं उद्दिष्ट हेच आहे की आपण जनरली पालक म्हणून भावनांच्या गावी जातच नाही. तर माझं पुस्तक आहे याच्यावर, जावे भावनांच्या गावा. हे माझ्या पुस्तकाचं नावच तुम्हाला कळेल की का ठेवलेलं आहे, कारण भावनांच्या गावी जाणं अतिशय आवश्यक आहे सध्या. जर का मुलांचं मानसिक स्वास्थ्य नीट ठेवायचं असेल तर स्वतः आपण पालक म्हणून भावनांची गावी जाऊन योग्य प्रकारे भावनांचं सुजाणता ठेवून आणि जाणीव ठेवून स्वतःच्या भावनांची आणि मुलांच्या पण, आणि पालकत्व करणं हे आता फार महत्वाचं होणार आहे. तर माझ्या सेशनमध्ये मी या गोष्टी थोडक्यात उद्दिष्ट अशी असतील मी की भावना खरंच महत्वाच्या आहेत का पालकत्वामध्ये, हे मी सांगेन. त्यामध्ये त्याप्रमाणे भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक चातुर्य ही जी संकल्पना आहे, जी तशी 4 दशकांपासून आहे जगामध्ये, पण ती आता पालकत्वामध्ये कशी उपयोगात आणायची याबद्दल मी सांगणार आहे. पालकत्वाचे वेगवेगळे प्रकार कसे असतात, भावनांची आपण जेव्हा सामोरं जातो तेव्हा मुलांच्या भावनांना, टीनेजरच्या भावनांना सामोरं कसं जायचं. बरेच वेळा तीव्र भावना असतात, खूप राग असतो, चिडचिड होते, किंवा वेगवेगळ्या भावनांनी घेरलेलं असतो आपण घरामध्ये. त्यावेळेस काय करायचं, नक्की कसं सामोरं जायचं, मुलांशी आणि टीनेजर्सशी कसं बोलायचं, हा फार महत्वाचा कळीचा मुद्दा असतो. कारण काय होतं की बरेच वेळा मुलांमध्ये आणि टीनेजरमध्ये इमोशनल एक्सप्रेशन नीट नसतं, पण त्याचा अर्थ आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायला हवं असतं की ज्यामुळे मुलाशी आणि टीनेजरशी आपण चांगला सुसंवाद होऊ शकेल. नुसता संवाद नाही, सुसंवाद होऊ शकेल. मुलांचा भावनांक कसा वाढवायचा, हे सगळं माझ्या मते खरं म्हणजे हा वर्कशॉप च्या दृष्टीने खरं म्हणजे असायला हवं की तो 4 सेशन किंवा 8 सेशन 2-2 तासाचे अशा प्रकारे हे सगळं कव्हर करतो मी नेहमी माझ्या ऑर्गनायझेशन मधनं. पण आता आपल्याला 1च तास आहे, तर याचे तोंड ओळख देण्याचा प्रयत्न करीन या सगळ्या कन्सेप्टचा मी, आणि त्याच्यामधनं जायचा प्रयत्न करीन. आणि याच्यामध्ये अर्थात इंटरॅक्शन असेल जास्त तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतील. तर सुरुवातीलाच मला विचारायचं आहे की गेल्या 21व्या शतकात आणि जनरली गेल्या 1.5-2 वर्षामध्ये तुमच्या पुढे काय आव्हानं आहेत महत्वाची. काही आपण चॅटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही टाईप करू शकता, मराठीमध्ये करा, हिंदीमध्ये करा, इंग्लिशमध्ये करा, पण मला ऐकायला आवडेल की तुमच्या पुढची आव्हानं काय आहेत आता, किंवा गेल्या काही वर्षामध्ये किंवा या 21व्या शतकामध्ये पालक म्हणून काय आव्हानं तुम्हाला दिसत आहेत समोर तुम्हाला मुलाला घडवताना. कारण आपण असं बघतो की मूल जेव्हा जन्मतं तेव्हा अनफॉर्च्युनेटली ते मूल युजर मॅन्युअल घेऊन येत नाही जन्मताना. सो वेन द चाइल्ड इज डिलिव्हर्ड, द चाइल्ड डझंट कम आउट विथ अ युजर मॅन्युअल. पॅरेंटिंग कसं करायचं याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते, आणि बरेच वेळा पालक होण्याच्या अगोदर आपण कुठलेही पॅरेंटिंग स्कूल किंवा पॅरेंटिंगची काही नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करत नाही. आपण पॅरेंट्स होतो आणि मग ट्रायल अँड एररनी करत जातो. ओके, तर आता मला छान तुम्ही आव्हानं सांगताय. कम्युनिकेशन प्रॉब्लेम, अवेलेबिलिटी टू स्क्रीन टाइम जास्त आहे. चाइल्ड, हाऊ टू मेक चाइल्ड स्ट्रीट स्मार्ट, एक्सलंट. स्क्रीन टायमिंग लिमिट गेटिंग प्लेस इन देअर लाईफ. चाइल्ड आर मोर इन्वॉल्ड इन सोशल मीडिया रादर दॅन रीडिंग. खरं आहे ते. ही सगळी आव्हानं आपण बघतोय की समोर येत आहेत. पालक तुम्ही, आय एम व्हेरी हॅपी दॅट यू आर पुटिंग इट इन चॅट सो दॅट इट इज डिसिप्लिन. आणि हाऊ टू रिस्पेक्ट ॲडल्ट्स. कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे, कारण सगळं जे होतं ते मोमेंट टू मोमेंट कम्युनिकेशन आपलं जे असतं मुलांबरोबर आणि टीनेजर्स बरोबर, त्यामधनं शेवटी नातं निर्माण होतं, आणि त्या नात्यांमधनं मानसिक स्वास्थ्य. त्यामुळे या क्षणाक्षणाला आपण जे माइंडफुल पॅरेंटिंग म्हणजे या क्षणामध्ये आपण काय करतोय, ते कशा प्रकारे करतोय, ते योग्य प्रकारे करतोय का. कारण चूक किंवा बरोबर आपण काहीच नसतं असं पॅरेंटिंगमध्ये. इट इज ऑलवेज वी डू राईट थिंग्स. ओनली थिंग वी समटाइम्स डू इनइफेक्टिव्ह थिंग्स, समटाइम्स वी डू इफेक्टिव्ह थिंग्स. तर आपण बघितलं आणखीन मेसेजेस येत आहेत, आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट तुम्ही आव्हानं सांगताय. इम्बायबिंग डिसिप्लिन,
मुलांच्या कॅपॅसिटीज कशा होतात, चिडचिड खूप करतात, जेव्हा खूप रागप्रवणता असते, हेजिटेशन इन कम्युनिकेटिंग, एक्सप्रेस करत नाहीत. हो, डिफिकल्टी ऑफ चाइल्ड इन कोविड, एस्पेशली ड्युरिंग दिस टाइम, हाऊ टू हँडल किड्स. कधी कधी सँडविच व्हायला होतं, बरोबर आहे, अगदी 2-3 जनरेशन असतात आणि त्याच्यामध्ये नक्की काय करायचं एकवाक्यता नसते. लॅक ऑफ सेल्फ मोटिवेशन, सो मच इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच. खूपच छान तुमचा रिस्पॉन्स आहे. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. आणि असाच रिस्पॉन्स आपण इंटरॅक्शन चालू ठेवू आपल्या चॅटमध्ये. तर ही जी आव्हानं आपण बघितली, तर पुढचा प्रश्न, यापैकी किती आव्हानं भावनांची निगडीत आहेत? आपण बघितलं, आणि तुम्ही चॅटमध्ये पण लिहू शकता, ऑलमोस्ट ऑल, सगळी जी आहे ती भावना आपण बघितली आव्हानं आपल्या समोर येतात ती भावनांशी निगडीत आहेत. तर जर का आपल्याला असणारी आव्हानं जर का भावनांशी निगडीत असतील, तर भावनांबद्दल आपण जास्त सजग असणं फार महत्वाचं नाहीये का? तर त्यासाठीच हा सेशन मी मुद्दामून भावनिक सुजाण पालकत्वाचं नाव दिलेलं आहे त्याचं, कारण ही सगळ्या भावनांशी निगडीत आव्हानं आहेत. मी एका कार्यशाळेमध्ये प्रश्न विचारला पालकांना की काय आव्हानं आहेत, असाच प्रश्न मी त्यांना विचारला, तेव्हा वेगवेगळी आव्हानं माझ्या डोळ्यासमोर आली. ह्यामधली बरीच होती. त्यामध्ये आणखीन पण काय काय होती की मुलाला सारखं माझ्या ना सकाळपासून रात्रीपर्यंत पुश करायला लागतं, ढकलायला लागतं. स्वतःहून काही गोष्टी तो करत नाही जबाबदारीने. काही वेळेस अशी आव्हानं असतात पालकांना की माझा मुलगा किंवा मुलगी आहे ती खाली जाते खेळायला, पण सोसायटीमध्ये मिक्स होऊ शकत नाही मुलांबरोबर व्यवस्थित, किंवा योग्य प्रकारे मैत्री ती टिकवू शकत नाही किंवा निर्माण करू शकत नाही. काही वेळेस काही जणांचं असतं की सतत गॅजेटवर असतात, त्यांना कसं त्याच्यामधनं बाहेर काढायचं, फेसबुक, चॅटिंग याच्यावरच रेंगाळलेले असतात. काही जणांचं असतं की फार रूढपणे वागतात, उद्धटपणे बोलतो माझा मुलगा. अशा प्रकारची विविध प्रकारची आता आपण बघितली तर या सगळ्या आव्हानांची आपण बघितलं, स्ट्रेस जास्त असतो, ताणतणाव खूप येतो, एक्झामच्या वेळेस खूप ताणतणाव असतो. तर ह्या सगळ्या बघितल्या गोष्टी तर त्या भावनांशी निगडीत असल्यामुळे आपण पुढचं जो करणार आहोत सगळ्या सेशनचं ते सगळं भावनांशी निगडीत असेल. तर मी सुरुवातच एका व्हिडिओ क्लिपनी करणार आहे. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही हा मूवी बघितलाही असेल, खूप वर्षापूर्वी आला होता मराठीमधला, डोंबिवली फास्ट. तर त्याच्यामधलं एक व्हिडिओ क्लिप आहे छोटीशी, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, त्याच्या भावनांकडे जरा तुम्ही बघा आणि आपण मग बोलूया क्लिप संपल्यानंतर. Let me start just a minute. Let me see if I have shared the audio. Okay. Yeah. Are you all ready for viewing this audio? ओळखीची परिस्थिती आणि भावना तुम्हाला दिसल्या असतील याच्यामध्ये. आपण चॅटवर पटापट सांगूया की आईच्या भावना याच्यामध्ये काय होत्या. व्हॉट वॉज मदर फिलिंग? आईच्या मनामध्ये कुठल्या भावना होत्या सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत, म्हणजे, आणि त्या भावना काही बदलत गेल्या का? वरीड अबाउट एव्हरीथिंग, अँझायटी, केअर, फ्रस्ट्रेशन. येस, ऍब्सोल्युटली. विविध प्रकारच्या राग आणि स्ट्रेस, चेंजिंग टू अँगर, अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही बघितलं तर भावना वाढत वाढत जात होत्या, जसं प्रसंग जात होता तसा. हेल्पलेसनेस कुठल्या कॅरेक्टरमध्ये दिसत होता? सगळ्यांना कळतंय की बरंच म्हणजे फादर, द वे ही वॉज टॉकिंग, ज्या पद्धतीने बोलत होता चला, तर त्याला बहुतेक हेल्पलेस वाटत होतं की ह्याच्यामधनं कशी परिस्थिती बाहेर कसं पडायचं ह्याच्याबद्दल ते सुजाण नव्हता तो पालक. यामधले कॅरेक्टर मधले हजबंड वॉज हेल्पलेस. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. वन मॅन शो. येस, सगळं तिच्यावर पडत होतं आणि त्यामुळे स्ट्रेस्ड आउट होत होतं सगळं. trying to make everything, trying to meet household chores and anxiety, work hard. गरीब बिचारा नवरा कधीच गरीब बिचारा नसतो असं तुम्हाला दिसेल याच्यावरनं. काही गोष्टी असतात त्या बरेच वेळा आपण डिव्हिजन करतो की भावनांशी निगडीत सगळ्या गोष्टी आहेत त्या आईनी करायच्या आणि पालकांनी आणि नवऱ्यांनी फक्त बाकीच्या गोष्टी बघायच्या. पण तसं नाही आहे. भावनिक सुजाण पालकत्वामध्ये सगळ्यांनीच आपण एकत्र येऊन भावनांशी निगडीत गोष्टी करायच्या आहेत. मल्टीटास्किंग ओव्हरलोड. फार सुंदर, थँक्यू सो मच. तुम्ही फार सुंदर इंटरॅक्ट करताय. तर या भावनांचं आपण बघितलं
पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की ही यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स होते, त्याच्यामध्ये खास करून आई स्वतःच्या भावनांबद्दल तिला भान होतं का? का भावनांच्या भरात सगळं चाललेलं होतं? भावनांच्या भरात सगळं होतं बऱ्याच गोष्टी, आणि आपण वी गेट फ्लोड बाय द इमोशन्स, आणि त्या त्या पद्धतीने जर का झालं तर अशा विविध प्रकारच्या भावना आपण, तीव्र भावना आपण एक्सपिरियन्स करत असतो. तर या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही आताच बघितलं की कशा विविध भावना येत असतात आपल्यामध्ये आणि प्रसंगामध्ये, आणि या भावनांबद्दल आपण किती सजग आहोत, आपल्याला त्या भावनांचं भान आहे का, त्या भावना आपण योग्य प्रकारे ओळखतोय का स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या, आणि त्या भावनांचं समायोजन बरोबर करतोय का, मॅनेज बरोबर करतोय का, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की नाही. पालकत्वामध्ये जर का आपल्याला खरोखर इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर या भावनांशी निगडीत या गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे भावनाचं आपण Sir, can I just interrupt? Mr. Divyanshu, please stop annotations. Please don't annotate. थँक्यू. तर खरंच भावना घरामध्ये महत्वाच्या आहेत का? तर आपण बघितलं तर या आत्ताच्याच प्रसंगामध्ये, या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण बघितलं विविध तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. या भावनांचा किती इम्पॅक्ट असेल ते बघा, त्या मुलावर, त्या स्वतःच्या आईच्या फिजिकल आणि मेंटल वेलबिंगवर, पूर्ण नातेसंबंधांवर. तर याच्यामधनं रिसर्चमधनं क्लिअर कळलेलं आहे की भावना या महत्वाच्या आहेत, कारण त्याचा इम्पॅक्ट घरामध्ये प्रत्येक गोष्टीवर असतो. तसंच मुलांच्या अटेन्शन, मेमरी, लर्निंग, त्यांचं डिसिजन आपण जे घेतो त्याचा भावनांचा त्याच्यावर इफेक्ट असतो. आपले नातेसंबंध, फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आणि जर का आपण भावनिक साक्षर असू, म्हणजे इमोशनली लिटरेट म्हणतात त्याला, जर आपली जी क्वालिटी आहे रिलेशनशिपची ती चांगली होऊ शकते, आपल्याला अँझायटी आणि स्ट्रेस कमी होऊ शकतो जर का भावनांचं भान असेल आणि भावना आपण योग्य प्रकारे हाताळता आल्या किंवा सामोरं जाता आलं. आणि अशीच मुलं पुढे जाऊन मग स्कूलमध्ये, शाळेमध्ये पण किंवा आयुष्यामध्ये पण सक्सेसफुल होतात. पण पालकांचा भावनांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हा फार महत्वाचा असतो. तुम्ही लहानपणापासून भावनांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तुमचा पण निर्माण झालेला आहे. उपजतपणे काही आहेत गोष्टी, पण काही गोष्टी आपण शिकत असतो आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमधनं. तर मी काही थिअरीज आपण स्वतःच भावनांबद्दल तयार करत असतो आपल्या मनामध्ये. त्या थिअरीज बद्दल मी थोडक्यात आता बोलणार आहे की ज्या गमतीदार आहेत, पण त्या तुम्हाला यू कॅन रिलेट टू दोज थिअरीज, की भावनांकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतोय. आपली एक मनामध्ये काही थिअरी आहे का भावनांबद्दल, खास करून तीव्र भावनांबद्दल. आता पहिली थिअरी बघा कशी असते काही वेळेस, की तीव्र भावना या त्यांना वाट मोकळी करून द्यायला पाहिजे. कारण काय, तर नाही तर मग विस्फोटासमान परिस्थिती होऊ शकते आणि त्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. त्याला मी ज्वालामुखी थिअरी म्हणतो, की भावनांकडे अशा पद्धतीने बघणं की काहीतरी त्याला वाट करून द्या पटकन. दुसरी काय की भावना दाबून टाकता आल्या पाहिजे. म्हणजे दबाव खाली आपण, कसं आहे की भावना दाखवायच्या नाहीत. पूर्ण आपण पॅरेंट म्हणजे कसं आहे की स्ट्रॉंग आहोत, आपण काही भावना योग्य प्रकारे करतोय असं सारखं दाखवता आलं पाहिजे. कारण भावना जर का आपण अशा एक्सप्रेस केल्या तर त्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येईल आणि त्या भावनांच्या भरात सगळे वाहून जातील. अगदी त्याला मी सुनामी थिअरी म्हणतो, की भावनांच्या भरात सगळे वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावना जास्त व्यक्त करणं बरोबर नाही. काही जणांची आणखीन एक वेगळी थिअरी असते की भावना या काय येतात जातात, त्या येतील जातील, मग ते काय त्याच्याकडे काय दुर्लक्ष केलं तरी चालेल. स्वतःच्या भावना, दुसऱ्यांच्या भावना येतात त्या निघून जातील, पण आपल्याला काहीतरी वर्तनावर जास्त फोकस करायला पाहिजे. आपल्याला ते बदलणं आवश्यक आहे. त्याला नजरेआड थिअरी म्हणतो मी, की नजरेआड करून टाकायचं, भावनांना बगल द्यायचा किंवा भावनांना कीप द इमोशन्स ॲट द डोअर. तुम्ही ऑर्गनायझेशन्स मध्ये पण बघितलं असेल की यू कम एंटर द ऑर्गनायझेशन्स, कीप द इमोशन्स ॲट द डोअर. त्याला बाजूला ठेवा आणि मग पालकत्व करा. अशी काही जणांचा थिअरी असण्याची शक्यता आहे. मिस्टर स्पॉक तुम्ही ऐकलं असेल, स्टार ट्रेक मध्ये पूर्वी असायची, की तो पूर्ण रॅशनल असायचा, की नाही मी फक्त तत्वज्ञान आणि म्हणजे एकदम रॅशनल वागणार आहे. भावना वगैरे असणं काही उपयोगी नाही आहेत शरीरामध्ये, आणि भावनांचा कुठेच काही उपयोग नाहीये. त्या मध्ये मध्ये येतात आपल्या थिंकिंगच्या, आपल्या रॅशनॅलिटीच्या, इव्हन डिसिजन मेकिंगच्या, असं मिस्टर स्पॉक थिअरी सांगते. आणि एक थिटलर थिअरी आहे की
अधिपत्याखाली ठेवलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना. आपल्या डॉमिनेशन खाली ठेवलं सगळ्या इमोशन्सना आणि सगळ्या प्रसंगामध्ये, तरच सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे होऊ शकतील. त्याला मी हिटलर थिअरी म्हणतो. तर या प्रकारचे कुठली थिअरी तुम्हाला तुम्ही आहे मनामध्ये, ते स्वतः आत्मपरीक्षण करून बघा. बरेच वेळा अशाच थिअरीज किंवा असा दृष्टिकोन आपण भावनांकडे ठेवल्यामुळे आपण चुकीच्या गोष्टी करायला लागतो आणि चुकीच्या पेक्षा इनइफेक्टिव्ह गोष्टी करायला लागतो. कारण भावनांकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला बरोबर नसतो, त्याला बेस नसतो. तर त्यासाठी कुठला दृष्टिकोन योग्य आहे हे आता कळलेलं आहे सायन्स मधनं, की पालक म्हणून आपण भावनांकडे बघताना स्वतःच्या पण आणि मुलांच्या पण, त्याला मी इंटरनेट थिअरी म्हणतो. कारण आता 21वे शतक आहे, सगळ्यांना इंटरनेट माहिती आहे आणि इंटरनेट आपण नेहमीच उपयोगात आणतो. तर भावनांकडे बघताना आपण इंटरनेट का नाही वापरायचं? तर इंटरनेट थिअरी काय सांगते की भावना हे ईमेल मेसेजेस आहे. भावना या खरंच सांगतात, असं सायन्स मधनं पण आता कळलेलं आहे. भावना या आपल्याला स्वतःलाच आलेल्या ईमेल मेसेजेस आहेत. त्या योग्य प्रकारे उघडून बघता आल्या पाहिजेत, त्याच्यामधली माहिती गोळा करता आली पाहिजे आणि त्याच्यावर योग्य प्रकारे त्या एक्सप्रेस करता आल्या पाहिजेत, व्यक्त करता आल्या पाहिजेत किंवा त्याचं समायोजन करता आलं पाहिजे. तर ही जी ईमेल्स थिअरी आहे किंवा इंटरनेट थिअरी आहे, ती आपण पालकत्व असताना या प्रकारे आपण जर का बघण्याचा प्रयत्न केला भावनांकडे, की भावना या मेसेजेस आहेत. कुठलीही तीव्र भावना घ्या, राग घ्या, भीती घ्या किंवा फ्रस्ट्रेशन घ्या, हेल्पलेसनेस घ्या, 3500हून जास्त शेड्स ऑफ इमोशन्स आहेत आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये. त्याच्याहून जास्त शेड्स आहेत इमोशनच्या. त्याच्याबद्दल आपल्याला सजग असणं आवश्यक आहे, कारण त्या आपल्यामध्ये कधीही येऊ शकतात त्या भावना. आणि त्या प्रत्येकामध्ये मागे काय मेसेज आहे, त्या भावना आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतायत स्वतःच्या आणि मुलांच्या, ह्याकडे सजगतेने जर का आपण बघितलं तर आपण खरंच भावनिक सुजाण होऊ शकू. कारण जर का आपण जाणीवच नसेल, आपल्याला माहितीच नसेल काय ती भावना सांगायचा प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल, भीती भावना आपल्याला सांगायचा प्रयत्न करते की काहीतरी पुढे धोकादायक आहे. काय करणार आहात तुम्ही? भीती आपल्याला ही माहिती सांगते. राग आपल्याला सांगत असतो काहीतरी अन्यायकारक घडतंय किंवा काहीतरी तुमच्या मध्ये कोणतरी येत आहे किंवा तुमच्या प्रायव्हसी अफेक्ट होते. याच्यामुळे राग निर्माण होतो. आपल्याला जे सांगायला खरं म्हणजे की काहीतरी बदल घडवणं आवश्यक आहे तुमच्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये, हे सांगण्यासाठी फक्त तो भावना निर्माण होत असते. अशी प्रत्येक भावनांच्या मागे काहीतरी मेसेज असतो, माहिती असते. त्याच्याकडे ईमेल मेसेजेस सारखं बघितलं आणि त्याच्यासाठी काही चातुर्यपणे आपण काही स्किल्स वापरली तर फार महत्वाचं आहे. आता तुम्ही या स्लाइडवर बघितलं तर भावनांच्या बद्दल एक फार महत्वाचं थिअरी आहे. थिअरी म्हणजे एक म्हणजे रूल आहे. तुम्ही आता याच्यामध्ये बघताय की प्रसंग एक आहे, अनुभव एकच आहे, पण 3 विविध मुलांची भावना वेगवेगळ्या आहेत. यामधनं आपल्याला काय सांगता येईल की विविध प्रसंगामध्ये किंवा अनुभवामध्ये मुलांच्या भावना या वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे आपण मुलांकडे बघताना तुम्ही बघितलं पहिल्या मुलाची भावना काय आहे असं तुम्हाला वाटतंय? यू कॅन पुट इट इन द चॅट. व्हॉट इज दिस चाइल्ड फीलिंग? द फर्स्ट चाइल्ड, या न्यूट्रल, ही इज काम. ऍब्सोल्युटली, थँक्यू सो मच रसिका मॅडम. दुसरा मूल आहे, मुलगी आहे, तिचं काय भावना आहे? फियर आहे, मोर दॅन फियर, फ्रायटन, more than scared, something else. There is a emotion which you can see in her, which you can make out from the body language. Afraid आहे, भीती असेल, पण worried, आणखीन disgust. डॉक्टर केतन, थँक्यू सो मच. डिस्गस्ट आहे, घृणा. त्या मुलीमध्ये घृणा आहे, घृणा प्रॉमिनंटली दिसतीये. आणि तिसऱ्यामध्ये काय दिसतंय? तिसऱ्या मुलीमध्ये शी इज एन्जॉईंग, शी इज एक्सायटेड. प्रसंग एकच आहे, अनुभव एकच आहे, भावना वेगळ्या आहेत. मुलांमध्ये पण आपण जेव्हा पालकत्व करत असतो तेव्हा हे लक्षात घेणं आवश्यक आहे की एकाच प्रसंगामध्ये 2 मुलांच्या वेगवेगळ्या भावना असू शकतील. दे आर नॅचरल, यु नो. तो तुला असं का नाही वाटत, असं कधी म्हटलं तुम्ही तर प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रसाद पाटील यांनी हात वर केलाय. आपण प्रश्न आता घ्यायचाय का नंतर घ्यायचाय?
सर आपण ऑल क्वेश्चन्स टुवर्ड्स द एंड घेऊया. End यू कॅन घेऊया, जस्ट पुट चालेल. इट ऑन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच. येस. येस सर. सो विल गो अहेड. तर आपण बघितलं तर त्यासाठी ना या सगळ्या भावनांचं खूप महत्व आपण बघितलं आहेच आपल्या घरामध्ये. पण त्यासाठी आपण किती चातुर्याने या भावनांकडे बघतोय, त्या भावनांचा चातुर्याने उपयोग करून घेतोय आपल्या आयुष्यामध्ये, त्यामधल्या एनर्जीचा कसा उपयोग करून घेतोय भावनांमधील, हे फार महत्वाचं आहे. आणि ते पॅरेंट्स म्हणून आपण जर का उपयोगात आणलं, आणि त्यालाच भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात, भावनिक चातुर्य म्हणतात. भावनांचा पण ते म्हणजे नक्की काय आहे कन्सेप्ट, तर हे गेल्या 4 दशकापासून खूप त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट झालेली आहे, सायंटिफिक रिसर्च झालेला आहे, आणि त्याचं सायंटिफिक डेफिनेशन पण आहे, ज्या डिटेलमध्ये मी जाणार नाहीये. पण ज्यांना खरंच माहिती हवी आहे ते आमचे कोर्सेस असतात, आमचे इमोशनल इंटेलिजन्स मध्ये नक्की अटेंड करा. इमोशनल इंटेलिजन्स इज अबाउट पर्सिव्हिंग इमोशन्स. भावना पहिले ओळखा प्रसंगामध्ये, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या, त्या योग्य प्रकारे त्याच्या ओळखा. म्हणजे नुसत्या ओळखून त्याला शब्द पण द्यायला लागतो, कधी कधी अॅक्युरेटली ओळखा. आपण कधी कधी वाटत असतं आपल्याला काहीतरी अनकम्फर्टेबल वाटतंय, पण कळत नसतं काय वाटतंय एक्झॅक्टली, किंवा ते शब्द आपल्याला देता येत नाही. आपण विचारलं कोणाला की कसं वाटतंय तुला, तर जनरली आन्सर काय असतं, ओके फाईन, असं असतं नाही का. पण जेव्हा हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो, हाऊ आर यू फिलिंग, तर त्याचं खरं आन्सर देण्यासाठी तुम्हाला खरंच बघायला लागतं की कसं आहे तुमचं इमोशनल स्टेट, आणि त्या स्टेटला एक शब्द द्यायला लागतो. तर दॅट इज द फर्स्ट पार्ट ऑफ दिस भावनिक बुद्धिमत्ता, जे कन्सेप्ट आहे इमोशनल इंटेलिजन्स. एबल टू परसिव्ह, स्वतःच्या भावना ओळखता येणं, त्या अॅक्युरेटली त्याला शब्द देता येणं आणि एक्सप्रेस करता येणं, त्याला इमोशनल लिटरसी म्हणतो आपण. नंतर इज ऍक्सेस अँड असिस्ट यूज ऍक्सेस अँड यूज इमोशन्स टू असिस्ट थॉट. म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत मनामध्ये, त्याचा उपयोग आपल्या पुढच्या वर्तनासाठी कसा उपयोग करायचा त्याचा, किंवा पुढे आपल्याला प्रसंगाला सामोरं जाताना ते कसं एक्सप्रेस करायचं, दॅट इज कॉल्ड एज युझिंग इमोशन्स. नंतर अंडरस्टँडिंग इमोशन्स, म्हणजे भावना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्याच्या मागचं माहिती काय आहे, त्याचे कॉज काय आहे, त्याच्या कशामुळे निर्माण झाल्यात हे कळणं, आणि त्याचा कॉन्सिक्वन्स काय होणार आहे, या रागाचा पुढे कॉन्सिक्वन्स काय होणार आहे माझ्या आयुष्यावर किंवा मुलांच्या आयुष्यावर, ह्या प्रकारचं अंडरस्टँडिंग. म्हणजे हे अंडरस्टँडिंग झालं. आणि ऑफकोर्स शेवटी फार महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या भावनांचं समायोजन करता येणं आणि नियमन करता येणं. या 4 महत्वाच्या गोष्टी आपण भावनांबद्दल करू शकतो नाही का. पण हे सगळं मुलांमध्ये कसं निर्माण होतं, आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला बुद्ध्यांक हा शब्द आपण नेहमी ऐकतो, आणि इंटेलेक्च्युअल कोशंट म्हणतो आपण. म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी टॉपर असेल शाळेमध्ये, तर आपण म्हणतो की नाही, तिचं एकदम खूप स्मार्ट आहे, ती खूप हुशार आहे, तिचा बुद्ध्यांक चांगला आहे, आयक्यू चांगला आहे. पण असं लक्षात आलेलं आहे की मुलांचा बुद्ध्यांक हा त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या दृष्टीने किंवा त्यांच्या हेल्थ हॅपीनेसच्या दृष्टीने काही त्याचा ऍक्च्युअली कोरिलेशन नाही, असं सायंटिफिक स्टडीज मधून लक्षात आलेलं आहे. देर इज नो कोरिलेशन बिटवीन IQ ऑफ द पर्सन विथ देअर हॅपीनेस, हेल्थ अँड वेलबिंग अँड सक्सेस ऑल्सो. त्यांना असं लक्षात आलं की त्याच्या पलीकडची काही कौशल्य असतात जी भावनांशी निगडित आहेत, जी खूप महत्वाची आहेत, आणि जी मुलांमध्ये आपण वाढवू शकतो, निर्माण करू शकतो, स्वतः आपण पालक म्हणून ती वापरू शकतो. आणि त्या सगळ्यांना त्यांनी भावनांक असं म्हटलंय. म्हणजे भावनांशी निगडित जी कौशल्य आहेत ती. आणि काय चाललंय सध्या संबंध जगामध्ये काय होत आहे की बुद्ध्यांक वाढतोय मुलांचा, मुलं जास्तीत जास्त स्मार्ट होत आहेत, त्यांना एक्सपोजर चांगला आहे, पण भावनांक कमी होत चाललेला आहे. हे सगळीकडे दिसतंय जगामध्ये, फक्त वेस्टर्न कंट्रीजमध्ये नाही, भारतामध्ये पूर्ण जगभर दिसतंय की मुलांचा EQ कमी होत चाललाय. आणि IQ, या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. IQ आणि EQ. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की बुद्ध्यांक वाढतोय म्हणजे IQ स्मार्ट होत आहेत मुलं, पण स्ट्रीट स्मार्ट, म्हणजे स्ट्रीट स्मार्ट होण्यासाठी भावनांची निगडित कौशल्य लागणार आहेत त्यांना नुसतं बुद्धिमान किंवा मॅथमॅटिक्स मध्ये चांगलं असून चालणार नाहीये. तिकडे त्यांना स्वतःच्या भावना ओळखता येणं आवश्यक आहे, दुसऱ्याच्या भावना ओळखता येणं आवश्यक आहे, त्यांचं समायोजन करता येणं, स्वतःच्या मॅनेज करता येणं, स्वतःला स्वयंप्रेरित करता येणं आवश्यक आहे, दुसऱ्याच्या भावनांचं समायोजन करता येणं आवश्यक आहे, रिलेशनशिप मेंटेन करता येणं आवश्यक आहे. ह्या सगळी कौशल्य आहेत ती भावनांकामध्ये येतात, आणि ती सध्या मुलांमध्ये कमी होत आहेत असं सायंटिफिक याच्यामध्ये दिसत आहे. आता मी एक स्लाइड मध्ये तुम्हाला 2 कॅरेक्टर्स दाखवणार आहे. तुम्ही हा मूवी सगळ्यांनीच बघितला असेल,
ऑफकोर्स बरोबर आहे तुमचं. 3 इडियट्स. आता हे जे कॅरेक्टर्स आहेत त्याच्याकडे बघूया आपण. ऍक्टर्सकडे नाही बघणार. कॅरेक्टर्सची 2 नावं तुम्हाला दिसतात समोर, कोण कॅरेक्टर्स आहेत त्या मूवी मधले. कोणी सांगू शकेल का की डावीकडे कॅरेक्टर जो होता त्या मूवी मधला त्याचं नाव काय होतं? डावीकडे जो कॅरेक्टर आहे रॅन्चो. येस, ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच डॉक्टर जयश्री. आणि उजवीकडे होता त्याचं नाव काय होतं त्या कॅरेक्टरचं? सहस्त्रबुद्धे, वीरू सहस्त्रबुद्धे, व्हायरस. आठवलं ना? तर आता आपण असं बघूया की जस्ट कल्पना करा की तुम्हाला जर का एक संधी दिली की तुम्हाला कुठल्या तरी एका कॅरेक्टरला निवडायचं याच्यामधल्या फॉर गोइंग टू लंच, फॉर गोइंग फॉर अ लंच, कोणाला तुम्ही निवडाल? मी ऍक्टर बद्दल नाही बोलत आहे, कॅरेक्टर बद्दल बोलतो. रॅन्चोला निवडाल का व्हायरसला निवडाल लंच साठी जाण्यासाठी? सगळ्यांचं एकच आन्सर आहे आणि असणारच आहे रॅन्चो. रॅन्चो. आणि पण ते का आहे तुम्ही बघितलं तर दोघांचा इंटेलेक्च्युअल कोशंट बघितलात, आयक्यू दोघांचाही त्या मूवीमध्ये पण दाखवलाय. खूप हाय आयक्यू आहे दोघांचाही. त्यांचा बुद्ध्यांक खूप चांगला आहे दोघांचाही. पण भावनांक बघा काय होत आहे. भावनांक बघितलं तर रॅन्चोचा भावनांक पण चांगला आहे. ही इज पॉइज्ड, ही इज आउटगोईंग, कमिटेड टू पीपल अँड कॉजेस, एम्पॅथेटिक अँड केअरिंग. पण व्हायरसांचं काय होत आहे की आयक्यू चांगला आहे पण इक्यू कमी आहे. क्रिटिकल, कंडिसेंडिंग, इमोशनली इनिबिटेड, ब्लांड, लॅकिंग एम्पथी. हे सगळे बघितले तर भावनिक कौशल्य संपदा त्याच्यामध्ये कमी दिसतात. आणि बघा तुम्ही निवडतानाच उच्च बुद्ध्यांक असण्यापेक्षा उच्च भावनांक असलेल्या माणसाला जास्त निवडलं. आयुष्यामध्ये असंच होतं की पुढे रिलेशनशिपसाठी किंवा पुढे सक्सेसफुल आनंदी होण्यासाठी भावनांकाचा फार महत्वाचा उपयोग आहे. आणि तेच आपण वाढवायचं कसं मुलांसाठी हे आपण थोडक्यात आपण बघणार आहोत. तर ही भावनांक कौशल्य कुठली आहेत? आता अर्थात मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊ शकत नाहीये, पण त्याच्यामधलं फार महत्वाचं 6 भावनांक कौशल्य आहेत जी आपण स्वतः पालक म्हणून उपयोगात आणू शकतो आणि मुलांमध्ये पण ती वाढवू शकतो. ती कौशल्य म्हणजे एक म्हणजे भावनिक साक्षरता, म्हणजे स्वतःच्या भावना ओळखता येणं, त्या व्यक्त करता येणं योग्य प्रकारे, त्याचे समजून घेता येणं ती भावना स्वतःमधली. आणि ते लिटरसी म्हणतो आपण, साक्षरता. आपण सगळ्या बाबतीत साक्षर असतो. म्हणजे मुलांना पण आपण साक्षर करतो, विविध भाषा शिकवतो, पण मुलांना भावनांबद्दल साक्षर करतो का? मुलांना भावनांची भाषा कधी शिकवली जाते का घरामध्ये किंवा शाळेमध्ये? आणि ती करणं फार आवश्यक झालेलं आहे. ही भावनिक साक्षरता जेव्हा येईल, हे कौशल्य जेव्हा निर्माण होईल किंवा आपण वाढू, कारण ही जी सगळी कौशल्य मी जी सांगणार आहे ती सगळी दे आर लर्नेबल, म्हणजे ती शिकवता येऊ शकतात, ती वाढवता येऊ शकतात, ती मोजता येऊ शकतात आणि ती एनहान्स करून त्याचा उपयोगही करता येतो आपल्याला पालकत्वामध्ये. त्यामुळे ती दे आर लर्नेबल, टीचेबल, मेजरेबल अँड एनहान्सेबल. तर ही सगळी कौशल्य, त्याच्यामधलं पहिलं कौशल्य आहे ते म्हणजे भावनिक साक्षरता किंवा इमोशनल लिटरसी. दुसरं म्हणजे भावनांचं समायोजन करताय. स्वतःचा जेव्हा राग आलाय, स्वतःला जेव्हा खूप वाईट वाटतंय, अँझायटी आहे, खूप घालमेल आहे मनामध्ये, स्वतः पालक म्हणून तुम्ही त्या भावनांचं समायोजन कसं करताय? मुलांच्या बाबतीत ते कौशल्य आहे का? मुलांना स्वतःच्या भावनांचं समायोजन किंवा रेग्युलेट करता येतात का? फार महत्वाचं कौशल्य आहे. एम्पथी म्हणजे आपण सहसंवेदना म्हणू त्याला, म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या भावना ओळखता येतात का योग्य प्रकारे? काही जण खूप इंटेलिजंट असतात, मुलं किंवा मोठी माणसं पण अतिशय इंटेलिजंट आणि जिनियस असतात, पण दुसऱ्याच्या भावनांबद्दल जाणीवच नसते. दुसऱ्याच्या भावना ओळखूच शकत नाहीत काय चाललेलं आहे त्याच्या मनामध्ये. आणि मग ते रिलेशनशिपवर इफेक्ट होतो आणि सगळेच इश्यू सुरुवात होतात. तर ही सहसंवेदना हे एक कौशल्य आहे. रिलेशनशिप, मैत्री टिकवण्याचं कौशल्य, रिलेशनशिप चांगलं सुदृढ करण्यासाठी काही कौशल्य लागतात. ती कौशल्य भावनांकामध्ये येतात. आशावादी विचारसरणी असणं. बरेच वेळा आपण खूप निराशावादी विचारसरणी असते, आपण सगळं ना वाईटच घडेल असा विचार करायला लागतो. मुलांमध्ये पण असतं की नकारात्मक, आपण म्हणतो ना निराशाजनक
असते ती विचारसरणी. तर आशावादी विचारसरणी आपण निर्माण करू शकतो मुलांमध्ये, ते शिकू शकतो आणि त्याला ऑप्टिमिझम स्किल्स म्हणतात किंवा आशावादी कौशल्य म्हणतात. आणि स्वतःच्या स्वयंप्रेरणा देता येणं. आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स येत असतात, काही गोष्टी असतात त्या मनाविरुद्ध घडतात, पण स्वतःला मोटिवेट करता येणं, दुसऱ्याला मोटिवेट करता येणं, हे जे कौशल्य आहे ते स्वयंप्रेरणा म्हणतात त्याला, मोटिवेशन. हे सगळं तुम्ही बघितलं साही, आणि याच्याहूनही आहेत गोष्टी ज्या सगळ्यात भावनांकामध्ये येतात. IQ जेव्हा आपण मेजर करतो किंवा बुद्ध्यांक मेजर करतो, तेव्हा या स्किल मेजर करत नाही आपण. दे आर सेपरेट सेट ऑफ स्किल्स विच आर मेजर्ड इन EQ और भावनांक. जेव्हा आपण EQ मेजर करतो, त्याला इमोशनल कोशंट असं म्हणतात, तेव्हा या सगळ्या कौशल्यांचा आपण मोजमाप करतो. बऱ्याच मुलांमध्ये काही प्रमाणात त्या कमी असतात, काही प्रमाणात त्या तयार असतात. आपल्यामध्ये पण काही कौशल्य आहेत ती कमी असू शकतात, काही जास्त प्रमाणात असू शकतात. फॉर एक्झाम्पल, आपण बघितलं की स्वतःच्या भावना कधी कधी आपण योग्य प्रकारे हाताळू शकतो, पण दुसरा जर का एकदम रागाने आला किंवा त्याच्यामध्ये जर का खूप सॅडनेस असेल, रडत असेल समोर, की मी बघितलंय की बरेच जण अस्वस्थ होतात. मी डॉक्टर्स बघितलं की समोर पेशंट रडायला लागला की अस्वस्थ व्हायला लागतात, कारण दुसऱ्याच्या भावना कसं मॅनेज करायच्या हे कौशल्य नसतं. तर ह्या सगळ्या कौशल्य संपदा आहेत त्या आपण पालक म्हणून उपयोगात आणू शकतो का, आणि मुलांचे ते भावनांक कौशल्य जास्त वाढू शकतो का? कारण का महत्वाचं आहे, कारण भावनांक जास्त असणारी मुलं ही जास्त आवेगशील नसतात, विचलित होणारी नसतात, अभ्यासात पुढे असतात, नैराश्याला बळी पडत नाहीत, जीवनातील ताणतणावाला, चढउताराला खंबीरपणे सामोरी जातात, दृढनिश्चयी, आत्मविश्वासपूर्ण असतात, मित्रामध्ये लोकप्रिय असतात आणि आनंदी आणि खेळकर असतात. त्यामुळे भावनांकाकडे दृष्टिकोन ठेवणं आणि त्यांच्या ते भावनांक कौशल्य वाढवणं खूप महत्वाचं आहे. मुलांच्या भावनांना सामोरं कसं जायचं हे फार महत्वाचं आहे. तीव्र भावना बरेच वेळा मुलांमध्ये असतात. तर आपण एक व्हिडिओ आता परत बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये मुलाकडनं काहीतरी चूक घडतेय आणि तिची आई कसं त्याला रिस्पॉन्ड करते वेगवेगळ्या प्रकारे, हे आपण बघणार आहोत. आणि मग हे झाल्यानंतर आपण थोडं डिस्कस करूया. आर यू ऑल रेडी टू सी दिस व्हिडिओ? ओके, यू कॅन जस्ट गिव्ह मी थम्स अप. ओके, सो आय एम जस्ट स्टार्टिंग. फर्स्ट, फोकस ऑन डिफरंट स्टाईल्स ऑफ पॅरेंटिंग. काय काय पद्धतीने आपण तीव्र भावनांना, तर तुम्ही आताच बघितलं तर त्या मुलामध्ये कुठली भावना होती आणि वेगवेगळ्या पद्धती आपण बघितल्या या व्हिडिओमध्ये. वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो ना याला डील. कुठली भावना? गिल्ट. थँक्यू सो मच उज्ज्वला मॅडम. त्याला खूप गिल्टी वाटत होतं खरं म्हणजे, थोडंसं सॅड पण वाटत असणार, वाईट पण वाटत असणार, पण त्याकडे आपण लक्ष देत नाही बरेच वेळा त्या भावनांकडे. आणि आपलं वेगवेगळ्या पद्धती ज्या असतात, पॅरेंटिंग स्टाईल असतात, त्या पद्धतीने आपण सुरू करतो. तर त्या भावनांना सामोरं जाताना at all times all mothers are playing all these roles, but today's generation have answer in every situation. Yeah, right, रसिकाजी, खरं आहे ते. आणि ते कसं करायचं पण इफेक्टिव्हली, त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया आता. कारण या ज्या सगळ्या पद्धती आहेत, आपण विचार केला की प्रत्येक प्रत्येक पद्धतीनंतर मुलांच्या मनात काय विचार येऊ शकतात, तर त्या पद्धतीने आपण जर का विचार केला तर त्या पद्धतीने आपल्याला कळेल की योग्य पद्धत काय आहे. त्यासाठी आपण या नेक्स्ट 5 मिनिटांमध्ये बघूया की भावनिक सुजाण पालकत्वामधले अडथळे काय. बरेच वेळा आत्ताची जी पद्धत आपण बघितल्या वेगवेगळ्या, की एक म्हणजे भावना नाकारणं, नंतर भावनांकडे दुर्लक्ष करणं, म्हणजे त्यांना नजरेआड करणं, टीका आणि आरोप करणं खूप वेळा, है ना, किंवा तत्वज्ञान सांगणं की माझ्या वेळेस कसं होतं, फिलॉसॉफिकल रिस्पॉन्स सांगणं की ना आमच्या वेळेस असं नव्हतं वगैरे वगैरे. नंतर मग सल्ले देणं खूप. आणि बरेच वेळा आपण त्याच्यामध्ये एकदम तयार असतो पॅरेंट्स म्हणून, सल्ले द्यायला आपण लगेच सोल्युशन द्यायला तयार असतो आणि त्याच्यामध्ये पटकन आपण सल्ले द्यायला लागतो. तुलना करणं आणि धाक दाखवणं, हे सगळ्या भावनिक सुजाण पालकत्वामधले अडथळे आहेत. हे पहिले सगळं आपण बंद करणं आवश्यक आहे. कारण या पद्धतीने आपण जर का करायचा प्रयत्न केला, एक तर मुलं शट ऑफ होतील, कारण मुलांना माहिती आहे की आपण सांगून काय उपयोग होत नाहीये, आपल्या भावना कोणी समजून घेत नाहीये. आणि दुसरं म्हणजे काय की त्यांना
डोळ्यासमोर असं एक पिक्चर तयार करतात की नाही मला हे सल्ले दिले जातील, सोल्युशन दिले जातील, सारखं समजावून सांगितलं जाईल, मग ते लेक्चरिंग व्हायला लागतं आपण जे ऍक्च्युली सांगत असतो त्याचं. आणि मुलं मग कानावर हात ठेवायला लागतात कधी कधी ऍज दे बिकम टीनेजर, नाही का, की नको आता तेच तेच मी 1000 वेळा हे ऐकलंय. कारण थिअरॉटिकली सगळं माहिती असतं कसं चुकीचं चाललंय त्याचं, पण ते करता येत नसतं त्यांना, कारण त्यांच्यामध्ये स्किल्स नसतात खरं म्हणजे. तर पालकत्वाच्या पद्धती कुठल्या आहेत आणि कुठली पद्धत योग्य आहे त्याबद्दल आपण बघूया. जस्ट घेऊया एक एक्झाम्पलच घेऊया आता. जस्ट तुमचं इमॅजिन करा, कल्पना करा, 10वीतला मुलगा आहे. तो सडनली सकाळी येतो आणि शाळा होते संपते आणि तो तुमच्या एकत्र असतं तेव्हा तुम्हाला येऊन सांगतो आणि सडनली तो डिक्लेअर करतो की नाही मी आज मी परीक्षेला काही बसणार नाही 10वीच्या. जस्ट इमॅजिन करा अशी परिस्थिती आहे की तो येऊन सांगतो की मी काय आता परीक्षेला बसणार नाहीये. तर आता याच्या मागच्या भावना काय काय असू शकतील आणि वेगवेगळी पद्धती कशा असू शकतील हे बघूया आपण. पहिली पद्धत ज्याला भावनिक बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्याला डिसमिसिव्ह पॅरेंटिंग असं म्हणतात, म्हणजे भावना दुर्लक्षित करणारी पद्धत. तर अशा पद्धतीने करणारे पालक काय म्हणतील अशा याच्यामध्ये की ह्यात हे काय नवीन आहे, परीक्षा का नाही द्यायचे, प्रश्न खूप विचारले जातील, म्हणजे भावनांकडे काहीच लक्ष नाहीये, फक्त त्याच्या ज्या ऍक्शन आणि ते जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष ठेवून भावनांना बगल द्यायची, नजरेआड करायच्या, भावनांना दुर्लक्षित करायचं आणि त्याला काय करायला पाहिजे हे सांगायचं. अरे त्यात काय देऊया आपण हे ते, म्हणजे किंवा मग तेव्हा त्याचं लक्ष दुसरीकडे वेधून घ्यायचं. अशा पद्धत ज्याला भावना दुर्लक्षित करणार, म्हणजे डिसमिसिव्ह पॅरेंटिंग असं म्हणतात. दुसरी पद्धत डिसअप्रूव्हिंग म्हणतात त्याला, भावना नामंजूरच करायची. म्हणजे त्याला कळलंय की त्याला कदाचित धास्ती वाटते तर यात घाबरण्यासारखं काय आहे परीक्षेमध्ये, घाबरायचं वगैरे नाही, तू स्ट्रॉंग असायला पाहिजेस वगैरे. म्हणजे भावना नामंजूरच केलेल्या आहेत या पद्धतीमध्ये, की ही भावना येणं चुकीचं आहे. मग कधी कधी अशा प्रकारचे जेव्हा पॅरेंटिंग होतं तेव्हा मग ओरडलं जातं किंवा कधी कधी मार पण पडतो किंवा पनिश केलं जातं, त्याला डिसअप्रूव्हिंग पॅरेंटिंग म्हणतात. तिसरं म्हणजे बंधमुक्त पालक पद्धती. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की हे पालक आहेत ते ओळखतात काय चाललेलं आहे त्या मनामध्ये आपल्या मुलाच्या, पण त्यांना पुढे कसं गाईड करायचं हे कळत नाही. म्हणजे ते असं म्हणू शकतील बंधमुक्त पालक पद्धती असणारे की अरे तुला खूपच भीती वाटते असं दिसतं, अरे खूप धास्ती वाटते, तुला खूप करू नये असं वाटते, परीक्षाला जाऊ नये असं वाटतंय. आणि मग नंतर पुढे काय करायचं माहिती नाही. ते म्हणतील की बरं ठीक आहे नको करू अटेंड. याला परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणतात, म्हणजे बंधक. कुठेही बिहेवियरला कुठेही त्यांनी लक्ष्मण रेषा आखलेली नाहीये किंवा काय करायचं पुढे गाईड त्याच्याबद्दल काहीच गायडन्स नाहीये. पण चौथी पद्धत जी आपण सगळ्यांनी करायला पाहिजे ती म्हणजे अवगत असणं आवश्यक आहे आणि ती सायंटिफिकली प्रूव्हन आहे, ज्याला म्हणतात इमोशन कोचिंग. म्हणजे भावनांचे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे. आपण या आत्ताच्या प्रसंगामध्ये आत्ताची जी सिच्युएशन सांगितली की सडनली तो टीनेजर येतोय आणि सांगतोय की नाही मला काय आज परीक्षेला बसायचं नाहीये, तर यामध्ये काय काय पद्धतीने आपण करू शकतो, याचे काही स्टेप्स आहेत का भावनांचे मार्गदर्शन? फक्त 3 मिनिटाची फ्रेंच मूवी आहे, 3 मिनिटाची फ्रेंच मूवी मधनं क्लिप घेतलेली आहे. तुम्ही बघितलं त्याच्यात असंख्य भावना होत्या, पण प्रत्येक कॅरेक्टरनी योग्य प्रकारे त्या भावना हाताळल्या, त्याला सामोरं गेलं आणि रिझल्ट बघा काय झाला योग्य प्रकारे. ऍट द एंड ऑफ द क्लिप द सिच्युएशन, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भावनांना सामोरं जाता आलं असतं. कदाचित ती आई तिकडून उठून जाता आलं असतं तिला, त्या व्यक्तीला उठून जाता आलं असतं किंवा, पण त्याच्यामध्ये त्यांनी योग्य प्रकारे भावनिक बुद्धिमत्ता वापरून, भावनिक चातुर्य वापरून, स्वतःच्या भावनांना ओळखून, दुसऱ्याच्या भावनांना ओळखून योग्य प्रकारे निर्णय घेतले आणि योग्य प्रकारे ते नॉन व्हर्बली एक्सप्रेस पण केलं. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं त्याचा रिझल्ट आणि रिलेशनशिप कसे चांगले डेव्हलप झाले. या 2 मिनिटाच्या क्लिपमध्ये आपण बघितलं की ही पद्धत जी आहे याच्यामध्ये ती भावनिक कोचिंग पद्धत त्यांनी वापरली. खास करून आईनी तुम्ही बघितलं तर आईने कुठेही सल्ले दिले नाहीत, कुठेही भावनांना झिडकारलं नाही मुलीच्या. त्यांनी भावना ऍक्सेप्ट केल्या आणि जस्ट किस ऑन द फोरहेड वॉज सफिशियंट इन दिस व्हिडिओ क्लिप. इफ यू सी, जस्ट किस ऑन द फोरहेड
त्याच्यामधनं तिने तो संदेश दिला की इट्स ओके, यू आर इन अ सेफ सिटिंग इन अ सेफ हेवन, डोंट वरी, इट्स ओके, यू कॅन फील सिक्युअर्ड, तुला भीती वाटतं साहजिक आहे याच्यामध्ये. तर ह्या पद्धतीला आपण इमोशन कोचिंग मेथड म्हणतो. आणि ती पद्धत म्हणजे काय आहे नक्की ते आपण आता बघूया, आणि त्याचे स्टेप्स काय आहेत. की पहिले म्हणजे या पद्धतीमध्ये तुम्ही पहिले मुलांच्या भावना ओळखणं खूप आवश्यक आहे. एखादा मुलगा जर का हिरमुसला होऊन, जर का परीक्षेत कमी मार्क मिळाले आणि तो हिरमुसला होऊन आलेला आहे आणि तो न बोलता खोलीमध्ये जाऊन बसतो, मुलगा किंवा मुलगी, पहिले म्हणजे त्याच्या भावना ओळखा, काय वाटतंय त्याला, काय एक्झॅक्टली त्याच्या मनामध्ये चाललेलं आहे, मानसिक विश्वामध्ये काय चाललेलं आहे. त्या मुलाच्या भावना या त्याच्याशी जवळीक साधून मार्गदर्शन करण्याची उत्तम संधी समजा. त्या भावनांना इमिजिएटली काय होतं, ती भावना आपण बदलायचा प्रयत्न करतो, त्या मुलाला आनंदी बनवायचा प्रयत्न करतो, मग सोल्युशन देतो, मग काय करायला पाहिजे सांगतो. हे सगळं करण्याची आवश्यकता नसते ऍक्च्युली. त्यांना काही भावनांना फेस करता येणं हे खूप आवश्यक आहे. त्या फेस करून देणं म्हणजे त्याला म्हणतात परमिशन टू फील. मुलांना अलाउ करा काही भावना निगेटिव्ह असतील तरी सुद्धा फील करायला, पण ते करत असताना सहसंवेदना ठेवा, एम्पथी ठेवा, त्याला भावना स्वीकारा त्याच्या. म्हणजे अरे याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे, काय कमी मार्क मिळाले ते काय वाटेल, पुढच्या याच्यामध्ये चांगले मिळतील तुला मार्क. किंवा मग त्याला काहीतरी सल्ले द्यायचे, लेक्चरिंग, तू असंच करतोस, तू अभ्यास केला नाहीस म्हणून हे सगळं झालं, त्याला टोमणे मारायचे, शेरेबाजी करायची, हे सगळं टाळणं आवश्यक आहे सुरुवातीला. भावनांना स्वीकारा आणि त्याला वैधता द्या. तुला खूपच वाईट वाटतंय असं दिसतंय, परीक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळे खूपच तू नेहमीसारखा दिसत नाहीयेस, किंवा तुम्हाला जर का कळत नसेल एक्झॅक्टली कसं वाटतंय, तर तुम्ही सांगू शकता पालक म्हणून की मला नक्की कळत नाही की तुला कसं वाटतंय आता, तू नेहमीसारखा बोलत नाहीस, काही झालंय का. अशा पद्धतीने तुम्ही जर का कम्युनिकेट केलं तर त्याने खूप छान उपयोग होईल, कारण तुम्ही त्याची भावना स्वीकारताय, त्याला वैधता देताय. भावनांना शब्द देण्यास मदत करा. त्याला कसं वाटतंय, त्याला जर का कळत नसेल तर कदाचित त्याला विचारा, तुला कसं वाटतंय आता, किंवा तुम्हाला कळत असेल एक्झॅक्टली कसं वाटतंय त्याच्या देहबोलीमधनं, तर तुम्ही सांगू शकता की तुला आता खूपच वाईट वाटतंय असं दिसतंय. भावनांना शब्द जेव्हा देतो तेव्हा भावनांची तीव्रता कमी होते, असं सायंटिफिक हे आहे, सायन्स मधनं लक्षात आलंय. इट्स कॉल्ड ॲज नेम इट टू टेम इट. जेव्हा आपल्या तीव्र भावना असतात आणि आपण त्या भावनांना शब्द देतो तेव्हा त्या भावनांची तीव्रता कमी होते, स्वतःमधल्या पण आणि दुसऱ्यामधल्या पण. तर भावनांना शब्द देण्यास जर का आपण मदत केली तर त्यांची तीव्रता कमी होईल आणि मुलाला जे तीव्र भावना आहेत त्या कमी होण्यास मदत होईल. नंतर मग वर्तनाला लक्ष्मण रेषा आखणं, बंधनं घालणं हे फार महत्वाचं आहे. कारण तुम्ही भावना स्वीकारल्यात, पण तुम्ही बिहेवियर काय स्वीकारणार नाहीये प्रत्येक गोष्ट. जर का तोच मुलगा किंवा मुलगी सारखी रडत बसत असेल किंवा खोली बंद करून घेत असेल आणि काही बोलत नसेल, तर तुम्ही सांगा तिला तेव्हा की आपण व्यक्त करतो आपल्या घरामध्ये जेव्हा भावना किंवा खूप तीव्र भावना असतील तर, किंवा तुला काय वाटतं हे मला ऐकायला आवडेल, किंवा खोलीत बंद करून ठेवणं हे काही याला उत्तर नाहीये, तेव्हा तुम्ही काय करताय, आता बिहेवियरला लक्ष्मण रेषा आणि बंधनं घालताय. आणि मग एकत्र येऊन योग्य पर्याय शोधण्यास मदत करा. की आता कमी मार्क मिळाले, तुला खूप दुःख पण झालंय, वाईट वाटतंय, तुला हेल्पलेस पण वाटत असेल, पहिले त्यांना विचारून मग त्यांच्या भावनांना उपयोग करून पुढे काय करता येईल. मग तुला काय वाटतं, तुला कसं वाटायला हवंय, हा फार महत्वाचा प्रश्न विचारू शकता. तुला आता पुढे कसं वाटायला हवंय ना, हाऊ वुड यू लाईक टू फील. या प्रश्नामधनं मग पर्याय निवडायला मदत होते की काय एक्झॅक्टली करता येऊ शकतो जेव्हा मला कमी मार्क मिळालेत आणि मला खूप वाईट वाटतंय. अशा परिस्थितीमध्ये मी काय ऑप्शन्स आहेत माझ्या पुढे, काय योग्य आहेत आणि काय अयोग्य आहेत, हे याच्याबद्दल आपण बोलू शकतो. तर हे झालं भावनांशी निगडीत कसं भावनांना सामोरं जायचं. आता एक 5 मिनिटामध्ये आपण टीनेजर्सशी कसं बोलायचं. कारण बरेच वेळा काय होतं की टीनेजर्स, खास करून मुलांशी आणि टीनेजर्सशी बोलताना त्यांना मुलं खास करून टीनेजर्स पटकन एक्सप्रेस करणारी नसतात कधी कधी, किंवा काही मुलं असतात ते खूप एक्सप्रेसिव्ह असतात. वेगवेगळ्या पद्धतीची आणि वेगवेगळ्या टेम्परामेंटची मुलं असू शकतात. पण त्यांच्याशी बोलताना असं निष्पन्न झालंय की त्यांना ना वेगवेगळ्या चॅनल्सवरनं बोलत असतात ती.
म्हणजे त्याच्यासाठी मी सांगणार आहे की कुठल्या चॅनल्सवर मूल आहे, कुठल्या चॅनलवरनं बोलतोय, हे आपण पहिले चातुर्याने ओळखणं आवश्यक आहे. आणि त्या चॅनलशी आपण एकरूप होऊन त्याच्याशी वेवलन जुळवून घेणं आवश्यक आहे. तर ती संवादाची चॅनल्स कुठली, खास करून टीनेजर्स मध्ये हे फार महत्वाचं आहे. आता उदाहरणच घेऊया. पहिलं चॅनल असतं त्यामध्येच टीनेजर बोलू शकतो, ते म्हणजे मला तोंड लपवायचं आहे, हा चॅनल आहे. चॅनल नंबर 1 म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल सीमा नावाची एक 13 वर्षाची मुलगी, तिला खूप चांगली पेटी वाजवता येत असते. पण काय ना, बरेच दिवस झालेले असते तिने पेटीवर काही प्रॅक्टिस केलेली नसते वगैरे. आणि एके दिवशी संध्याकाळी खूप घरी पाहुणे मंडळी येतात त्यांच्या घरी, आणि इथे पालक आणि ज्येष्ठ पालक त्या गप्पांमध्ये त्यांना सांगायला लागतात की ही माझी मुलगी आहे, ती खूपच छान पेटी वाजवते. आणि मग ते सांगतात तिला की अरे सीमा, तू खूप छान पेटी वाजवते, वाजून दाखव ना जरा यांना, पाहुण्यांना. आणि ते मागे लागतात ते पालक आणि ज्येष्ठ पालक. अशा वेळेस ती मुलगी कुठल्या चॅनलवर असेल, तर मला अवघडल्यासारखं होत आहे, मला आता तोंड लपवायचंय, मला नाही करायचंय या गोष्टी. हे चॅनल आपण ओळखतोय का? हे पहिलं चॅनल झालं. दुसरं चॅनल, प्लीज माझं ऐकून घ्याल का? ह्या चॅनलवर बरेच वेळा टीनेजर्स असतात. जेव्हा खास करून आताच मी उदाहरण सांगितलं की कमी मार्क मिळालेत किंवा मला परीक्षेला बसायचं नाहीये, अशा पद्धतीने काही मुलं, टीनेजर आला, तर अशा वेळेस काय होतात, सल्ले दिले जातात, मदत केली जाते किंवा सोल्युशन. पण तेव्हा खरं म्हणजे त्याचं ऐकून घेणं आवश्यक असतं. त्या चॅनलवरनं तो बोलतोय टीनेजर. तर चॅनल 2 म्हणजे काय, प्लीज माझं ऐकून घ्या. आणि इथे काय करायचंय आपल्याला, पूर्ण संवेदनशील कान ठेवून, पूर्ण बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट देऊन त्यांचं ऐकून, त्याचं म्हणणं आहे ते नीट ऐकून घ्यायचं. त्याच्या भावनांना आपण हात सॉरी, काहीतरी टेक्निकल डिफिकल्टी. एम आय एबल टू, Yes, yes, आय एम yes, yes. ऑडिबल? ओके. Yes, yes, yes. चॅनल 3 मध्ये मी वाद घालण्याच्या परिस्थितीत आहे. एक टीनेजर आला आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी जस्ट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलेलं होतं आणि त्याला कुठल्या तरी रॉक कॉन्सर्टला जायचं होतं. आणि तो येऊन सांगतो पालकांना की मला ना मुलांबरोबर रात्री रॉक कॉन्सर्टला जायचं आहे आणि मी गाडी घेऊन जाणार आहे. आता या परिस्थितीमध्ये काय आहे की त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे ऑलरेडी की मी जाणार आहे. किंवा आता ह्याच्यामध्ये काय आहे की तो चॅनल 3 वर आहे, आर्ग्युमेंटेटिव्ह मोडमध्ये आहे, मी वाद घालण्याच्या मनस्थितीत. अशा वेळेस काय करायला पाहिजे की त्याच्या चॅनलशी एकरूप होऊन त्यावेळेस त्या चॅनलला सोडून दुसऱ्या चॅनलवर जाणं आवश्यक असतं, त्याला ती परवानगी देणं आवश्यक असतं. पण तेव्हा आपण तो चॅनल सोडून थोडंसं बाजूला जाणं आवश्यक असतं. जेव्हा चॅनल 3 असेल, जेव्हा आर्ग्युमेंटेटिव्ह मोडमध्ये असेल टीनेजर, तेव्हा ते फार महत्वाचं आहे की त्या चॅनलवर तुम्ही जास्त वेळ राहिलात तर युद्धजन्य परिस्थिती नक्की होणार, त्याच्यामध्ये खूप वाद होणार किंवा एस्कलेट होणार सगळं. चॅनल 4 म्हणजे माझ्या पाठीशी उभं राहा. आता इथे काय आहे की ही पुढची आहे पायरी, म्हणजे माझं ऐकून घ्याल ठीक आहे, पण काही काही वेळेस खरंच त्यांना एखादा टीनेजर त्याला टीम मध्ये घेतलं जात नाही, तर अशा वेळेस त्याच्या पाठीशी उभं राहणं, एनकरेज करणं त्याला, हे त्याला अपेक्षित असतं. तर त्या चॅनलवरनं तो बोलत असतो. तेव्हा तेव्हा संवाद साधताना मला मदत करा नाहीये, तर माझ्या बरोबर राहा, मला सपोर्ट करा, मला एनकरेज करा, असं अशा प्रकारचं ते चॅनल 4 नंबर आहे. चॅनल 5, मला मदत हवी आहे. ह्या चॅनलवर जनरली मुलं किंवा टीनेजर्स कधीच नसतात. हा चॅनल नेहमी बंद असतो, लक्षात ठेवा. कुठलाही टीनेजर तुम्हाला येऊन सांगणार नाही की माझं ना मैत्रिणीबरोबर किंवा मित्राबरोबर भांडण झालंय, तुम्ही जरा मला मदत करता का. कधीच येऊन सांगणार नाही तुम्हाला. कधी सांगेल, कदाचित ना कधी काहीतरी प्रोजेक्ट राहिला असेल तर तुम्हाला येऊन सांगेल तो की मला मदत करता का. किंवा कधी कधी काही गोष्टी सायकल दुरुस्त करायचे, तर येऊन सांगेल तुम्हाला की मला मदत करायची. ह्या चॅनलवरनं फार कमी वेळा असतात टीनेजर्स आणि मुलं. पण ही चॅनल्स जी आहेत त्या चॅनल्सचा वेवलेंथ ओळखून, कुठल्या चॅनलवर आहे आता मुलगा माझा, चॅनल 1 आहे का 2 आहे का 3 आहे का 4 आहे का 5 आहे, आणि मग त्याच्याशी कम्युनिकेट करणं योग्य प्रकारे हे खूप आवश्यक असतं. आणि ते बोलताना फार ह्या 4 गोष्टी फार आवश्यक असतात. ABCD असं म्हणतो मी त्याला. ए म्हणजे ऍक्सेप्ट, अॅक्नॉलेज द फिलिंग्स.
त्याच्या ज्या भावना आहेत त्या पहिले म्हणजे ओळखा आणि त्याला स्वीकारा, ऍक्सेप्ट करा, एक्नॉलेज करा. दुसरं म्हणजे नॉन जजमेंटल, मग त्याच्यावर लगेच टीका करू नका, या भावना कशा चुकीच्या आहेत, यात राग येण्यासारखं काय आहे, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे, जजमेंटल राहू नका. कंपॅशन इज द की. सी, कंपॅशन म्हणजे तेव्हा काइंडनेस आणि लव्ह अँड काइंडनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अर्थात सुरुवातीला पहिले ते स्वतःला पहिले काइंड असायला पाहिजे, कारण आपल्यामध्ये पण खूप तीव्र भावना निर्माण झालेल्या असतात. तेव्हा सेल्फ कंपॅशन फार महत्वाचं आहे अशा स्थितीमध्ये, की स्वतःला पहिले स्वतःच्या भावनांचं नियमन करा आणि मग मुलांच्या भावनांचं नियमन करा. म्हणजे हे कंपॅशन आहे ते पहिले स्वतःला वापरा, काइंडनेस, आणि नंतर मुलांसाठी वापरा. आपण याच्यामध्ये बघतो, जेव्हा आपण फ्लाईट मधनं जातो, एरोप्लेन मधनं, तेव्हा ती नोटीस असते की ऑक्सिजन मास्क आहे तो तुम्ही स्वतःसाठी पहिले वापरा, नंतर बाजूसाठी वापरा. हाच प्रिन्सिपल आहे, ते आपण पालकत्वामध्ये पण वापरू शकतो, की तो जो EQचा मास्क आहे तो स्वतःसाठी वापरा, नंतर बाकीच्यांसाठी वापरा. डायलॉग इज मोस्टली नॉन व्हर्बल, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपण जेव्हा सांगतो ना गोष्टी, बरेच वेळा माझ्याकडे पालक येतात आणि सांगतात, तुम्ही ना सांगितलेलं सगळं केलं, अशाच पद्धतीने बोललो मी, पण नाही, उपयोगच होत नाही. का होत नसतो? कारण तेव्हाचे जे नॉन व्हर्बल सिग्नल्स किंवा बॉडी लँग्वेज जी असते ती योग्य प्रकारे होत नाही. जेव्हा आय टू आय कॉन्टॅक्ट, आपल्या चेहऱ्याचं जे एक्सप्रेशन्स आहेत, टोन ऑफ व्हॉइस, नंतर जेस्चर्स आणि बॉडी पोश्चर, हे कसं आहे तुम्ही बोलताना, हे फार आवश्यक आहे. कारण बरेच वेळा कम्युनिकेशन हे 80% नॉन व्हर्बल असतं. तेव्हा संवाद साधताना मुलांबरोबर किंवा टीनेजर बरोबर आपण कसं बोलतोय, काय बोलतोय पेक्षा कसं बोलतोय हे फार महत्वाचं असतं, कारण ते नॉन व्हर्बली आपण त्यांना देत असतो. तर हे झालं थोडक्यात टीनेजर्सशी कसा संवाद साधायचा, हे मी जस्ट ओव्हरव्ह्यू देतोय, कारण वर्कशॉप नसल्यामुळे आपल्याला इंटरॅक्शन जास्त करता येत नाहीये. पण मला एक भावनांक वाढवण्यासाठी काय 2-3 गोष्टी करणं आवश्यक आहेत, मी एक 5 मिनिटांमध्ये कव्हर करणार आहे ते, आणि मग आपण प्रश्नोत्तर वेळ मिळाला तर घेऊया. तर सर्वात महत्वाचं म्हणजे भावनांचं आत्मभान त्यांच्यामध्ये निर्माण करणं. कारण भावनांक जर का वाढवायचा असेल मुलांमध्ये आणि स्वतःचा पण, तर स्वतःला आत्मभान आहे का, स्वतःला स्वतःच्या भावनांबद्दल भान आहे का, अवेअरनेस आहे का. तर त्याच्यासाठी एक इंटरेस्टिंग टूल आहे जे येल सेंटर फॉर इमोशनल इंटेलिजन्सनी दिलंय, आणि त्याला मूड मीटर असं म्हणतात. मूड मीटर म्हणजे ही तुम्ही ऍक्च्युली याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता, आणि हे मूड मीटरचं पिक्चर आहे ते तुम्ही कुठेतरी घरामध्ये भिंतीवर लावा, आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 4 क्वाड्रंट्स आहेत, आणि ते 4 क्वाड्रंट्स तयार झालेत 2 ऍक्सिसमुळे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. तर तुम्ही आता, तुम्हाला हा जर का मी प्रश्न विचारला, तुम्हाला कसं वाटतं आता, तर पहिले म्हणजे तुम्हाला जर का हे सांगायचं असेल की तुम्हाला कसं वाटतंय, त्यासाठी तुम्हाला पहिले एक्स ऍक्सिसवर प्लेझंटनेस किती आहे, तुम्हाला आता किती छान वाटतंय, आता तुम्हाला खूपच वाईट वाटतंय किंवा डिसअपॉइंटेड आहात, फ्रस्ट्रेशन आहे, म्हणजे -5 आहात तुम्ही का +5 आहात, म्हणजे खूप छान वाटतंय, एक्सायटेड वाटतंय. तिकडे पण -5 to +5 आहे. एनर्जी लेवल्स किती आहेत तुमच्या आता, तुमची कमी वाटते का तुम्हाला खूपच हाय एनर्जी वाटतंय, एक्सायटेड वाटतंय. परत -5 to +5, गिव्ह अ नंबर, एक 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 नंबर द्या त्याला. आता तुम्ही बघितलं ते नंबर दोन्ही तुम्ही प्लॉट केलेत जर का, तर तुम्ही कुठल्या तरी एका या क्वाड्रंटमध्ये याल, येलो, ग्रीन, ब्ल्यू और रेड. तर आता तुम्ही कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहात, येलो, ग्रीन, ब्ल्यू और रेड. ग्रीन म्हणजे खूप छान वाटतंय आणि खूप एनर्जेटिक आहात. ग्रीन म्हणजे खूप छान वाटतंय पण एनर्जी लो आहे. ब्ल्यू म्हणजे खूप वाईट वाटतंय, डिसअपॉइंटेड आहात, पण एनर्जी पण कमी आहे. आणि रेड म्हणजे खूप वाईट पण वाटतंय, खूप छान वाटत नाहीये, आणि एनर्जी खूप हाय आहे. तर यू विल बी आयदर इन येलो, ग्रीन और ब्ल्यू और रेड. आणि हे का महत्वाचं आहे, तुम्ही प्लॉट करू शकता आणि मला सांगू शकता चॅटवर, आता तुम्ही कुठे आहात, येलो, ग्रीन, ब्ल्यू और रेड. येस, मूड मीटर कॅन बी यूज बाय एव्हरीवन. काही जणांना ब्ल्यू, काही जणांना ग्रीन दिसत आहे, आय कॅन सी येलो,
most of you are green and yellow. That's very good. That means whatever you are in mood right now is congruent with the activity you are doing. ज्यांना ब्ल्यू किंवा रेड वाटत असेल, कदाचित त्यांना आता स्वतःच्या भावनांचं नियमन करणं आवश्यक आहे, नाही का? जर का तुम्हाला या सेशन बद्दल काही एकरूप व्हायचं असेल तर त्या भावनांना कसं समायोजन करायचं, कारण कुठलाही क्वाड्रंट हे वाईट किंवा चुकीचं किंवा बरोबर नाहीये, कारण आपण सगळ्या क्वाड्रंट्स मध्ये असतो 24/7, नाही का? कधी आपण येलो मध्ये असतो, कधी आपण ग्रीन मध्ये असतो, कधी ब्ल्यू मध्ये असतो, कधी रेड मध्ये असतो. आपण बाकीच्यांना पण बघतो वेगवेगळ्या क्वाड्रंट्स मध्ये. कधी मुलं आपली रेड मध्ये असतात, कधी ज्येष्ठ पालक ब्ल्यू मध्ये असतात, वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये आपण घरामध्ये असतो. पण जर का हा मूड मीटर आपण चिकटवला घरामध्ये कुठल्या तरी भिंतीवर आणि प्रत्येकाने साधारण दिवसातून 3 ते 4 वेळा स्वतःचा मूड प्लॉट केला, कुठे आहात तुम्ही आता, तर तुमचं भावनिक आत्मभान वाढेल. मुलांचं आणि घरातलं जे वातावरण आहे ते कसं आहे, त्याचा मूड कसा आहे, जनरल पॉझिटिव्हिटी आहे का निगेटिव्हिटी आहे हे पण कळेल. आणि या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला पुढे कसं जायचं, म्हणजे याचं कसं समायोजन करायचं हे खूप महत्वाचं आहे, ते आपण त्याच्यामधनं करू शकतो. तर हे आत्मभान वाढवण्यासाठी हा मूड मीटर हा जो टूल आहे तो आपण नेहमी उपयोगात आणू शकतो. आणि याच्यामध्ये आय थिंक खूप सांगण्यासारखं आहे, पण माझ्या मते the time is the constraint. So what I can do is probably I can just show you something which is, there are different words of feelings in each quadrant. If you can see, वेगवेगळ्या भावनांचे शेड्स आहेत आणि याच्यामधनं तुम्हाला ॲक्युरेट शब्द देता येणं सोपं जाऊ शकतं. ग्रीन वाटतंय, पण काय नक्की वाटतंय? काम वाटतंय, फुलफिल्ड वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, पीसफुल वाटतंय. जवळजवळ शेकडो भावना आहेत. त्या एक्झॅक्टली काय वाटतंय हे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी भावनिक साक्षर असणं खूप महत्वाचं आहे. भावनांची साक्षरता इथे येते. भावनांचं शब्दसंपदा आहे का आपल्याकडे, आणि ती आपली स्वतःची वाढवणं पालक म्हणून आणि मुलांची वाढवणं, आणि भावनिक साक्षरता मुलांमध्ये, घरामध्ये आणि स्कूल्समधनं म्हणजे शाळांमधनं पण वाढवता येणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि ही भावनिक शब्दसंपदा वाढवताना तुम्ही काय करू शकता, तर हे प्लुटचिक मॉडेल आहे. हे भावनांचं फूल आहे. तुम्ही बघितलं तर 8 बेसिक भावना असतात सगळ्यांना आपल्याला, आणि मग 2 कलर मिक्स झाल्यावर कशी वेगळी भावना निर्माण होते. तुम्ही बघितलं, डिस्गस्ट आणि अँगर एकत्र आलं की कंटेम्प्ट होतो. जॉय आणि ऍक्सेप्टन्स एकत्र आलं की विश्वास निर्माण होतो. 2 भावना एकत्र आल्या की एक दुसरी भावना निर्माण होते. तर ही भावनांचं फूल तुम्ही घ्या, याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता आणि एक एक भावना आठवड्यातून एकदा त्याच्यावर डिस्कशन करा घरामध्ये. राग घ्या एकदा आणि त्याच्याबद्दल मोकळेपणाने हे करा की राग कधी येतो आपल्याला, मग राग आल्यावर तुला कधी राग आला होता का, मग मागच्या वेळेस जेव्हा तुला राग आला होता तेव्हा तू काय केलं होतंस, किंवा तुम्ही स्वतःने सुरुवात करा. पहिले तुमच्या भावनांबद्दलचं तुमचं जे आहे ते तुम्ही व्यक्त करायला सुरुवात करा, मग मुलं आपोआप व्यक्त करायला लागतात. जेव्हा त्यांना कळतं की घरामध्ये भावनांबद्दलचं जे संवाद आहे तो कुठेही जजमेंटल नाहीये, हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा मुलं संवाद करायला सुरुवात करतात, एक्सप्रेस करायला सुरुवात करतात. पण जेव्हा ते कळतं की नाही, इथे कुठेतरी भावना आपल्या नाकारल्या जात आहेत, कोणी समजून घेत नाहीये, किंवा भावना झिडकारल्या जात आहेत, किंवा भावनांना लगेच लेक्चरिंग होत आहे, सोल्युशन होत आहे, हे कशाला, कसं कसं वाटतंय वगैरे असं म्हटलं जात आहे, तिकडे मुलं बोलायचं बंद करतील, मुलं एक्सप्रेस करणार नाहीत, आणि ते खूप वाईट आहे. ते आपल्याला हार्मफुल आहे मुलांच्या दृष्टीने पण आणि बाकीच्या दृष्टीने पण. तर हे प्लुटचिक मॉडेल तुम्ही ठेवू शकता घरामध्ये आणि एक एक भावना घ्या. कधी कधी ऑप्टिमिझम घ्या, कधी विश्वास घ्या, आणि तुम्ही फिलिंग पॉलिसी बनवू शकता घरामध्ये की तुम्हाला आपल्याला कसं वाटायला हवंय घरामध्ये. आपली पॉलिसी काय बनवायची आपल्या घरामध्ये, सगळ्यांना कसं वाटायला हवंय. मग कोणी म्हणेल की मला ना सपोर्टेड वाटायला हवंय, कोण म्हणेल की मला केअर्ड वाटायला हवंय, कोणी म्हणेल मला टुगेदर ना लोनली वाटतंय, मला ना एकत्र वाटायला हवंय. हे सगळ्या भावना निर्माण आपण करू शकतो आणि त्यासाठी भावनिक चातुर्य खूप महत्वाचं आहे. ते निर्माण करण्यासाठी स्ट्रॅटेजीज असतात, काही पद्धती असतात, काही विशिष्ट गोष्टी आपण करू शकतो की ज्यामुळे भावनिक वातावरण जे आहे घरामध्ये ते अतिशय योग्य पॉझिटिव्ह करू शकतो, ज्याच्यामधनं मुलांची मग वाढ योग्य प्रकारे होऊ शकते. तर भावनांबद्दल बोलणं खूप घरात खूप आवश्यक आहे.
आपण सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो. आपण जेवायला बसलो असतो तर आपण स्पोर्ट्स बद्दल बोलतो, कधी मूवीज बद्दल बोलतो आणि मुलं त्याच्यातनं शिकतातही. पण आपण भावनांबद्दल कधी बोलतो का? फार कमी वेळा आपण भावनांबद्दल बोलतो. भावना, शब्द हे आपण कधी बोलत नाही. तर त्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करू शकता, की मुलं जेव्हा टीव्ही बघत असतील, फॉर एक्झाम्पल मुलगा आहे तो कार्टून बघतोय टीव्हीवर, तर तुम्ही बाजूला बसलेले आहात, तर तुम्ही मध्येच जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट किंवा पॉज होत असेल तेव्हा तुम्ही विचारू शकता त्या मुलाला की अरे ते कॅरेक्टर आहे ना, त्याला कसं वाटतंय, असं वाटतं तुला? हाऊ इज दॅट कॅरेक्टर फिलिंग? तुला तसं कधी वाटलं होतं का? बरं, तू तसं वाटलं तर तू काय करशील त्या कॅरेक्टरमध्ये असशील तर? बरं, ते कॅरेक्टर काय करेल असं तुला वाटतंय? सी, तुम्ही काय करताय, ते जे पॅसिव्ह टीव्ही व्ह्युइंग आहे ते ऍक्टिव्ह करताय. भावनांबद्दल त्यांना एक तर शब्दसंपदा वाढायला मदत होते, कारण त्या कॅरेक्टरच्या जर का भावना एक्झॅक्टली कळत नसेल की काय वाटतंय ते, तर कदाचित त्यांना जमणार नाही सांगायला. तर तेव्हा तुम्ही थोडी मदत करू शकता, तेव्हा त्याला सपोर्ट करू शकता. ओके, त्याला ना कदाचित अपेक्षाभंग झाल्यासारखं दिसतंय त्याला. बरं, तुला कधी अपेक्षाभंग वाटलं होतं का? कधी झालं होतं असं? कधी वाटतं तुला अपेक्षाभंग? ही भावना कधी निर्माण होते तुझ्या मनामध्ये? हे सगळं भावनिक साक्षरतेची एक ऍक्टिव्हिटी आहे जी तुम्ही कधीही करू शकता. गोष्ट सांगताना आपण मध्ये पॉज करून त्या कॅरेक्टरला कसं वाटतंय मध्ये मध्ये ते विचारू शकता त्या मुलाला किंवा मुलीला, आणि त्याच्यामधनं मग आपण ते डिस्कशन आणि हे करू शकतो. जे त्यासाठी वेगळं लेक्चरिंग जरूर नाही, अनुभव सिद्ध खेळामधनं हे सगळं आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही करतो. मुलांसाठी, पालकांसाठी आमचे वर्कशॉप्स असतात. पालकांसाठी आम्ही सेशन्स असतात. माझे स्वतः मी काउन्सिलिंग करतो तेव्हा हे सगळं सांगतो. आणि ऑफकोर्स माझ्या पुस्तकामध्ये हे सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये लिहिलेल्या आहेत, जे राजहंस प्रकाशननी प्रकाशित केलेलं जावे भावनांच्या गावा हे पुस्तक नक्की वाचा. आता जे मी सगळं सांगितलं ते कितीतरी पटीने खूप जास्त आणि प्रसंग घेऊन हे केलेलं आहे. बाकी मला वाटतं आता वेळ नसल्यामुळे आपण जास्त घेऊ शकत नाहीये, पण आमच्या काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या वेबसाईटला नक्की जा, www.equipkids.in. या चॅटमध्ये मी टाकतोय ती वेबसाईट, ती नक्की बघा. आणि तुम्हाला कधी काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला विचारा किंवा आमच्याशी संपर्क साधा. वेबसाईटचं नाव आहे www.equipkids.in. Thank you so much, Dr. Archana. Sir, I think it was an amazing practical session, and really, but the thing is that the sessions of this variety help only if you really think about it and think of implementing it in your day-to-day life. Because these sessions are just to give you a food for thought that, whether you are going wrong or is there something which you can do to make it better. But the first step is always to acknowledge that, there is a problem. So if you first acknowledge that there is a problem and it needs some solution, आपला काही घरांमध्ये, आपला इंडियन्स मध्ये काही घरांमध्ये ही पद्धत असते, मुलांनी काय सांगितलं की छे तुला काय कळते, म्हणजे हा तर एक स्टँडर्ड अप्रोच असतो आपल्या घरांमध्ये की मुलांना काहीही कळत नाही, मुलांनी सांगितलेल्या कुठल्याही गोष्टी आपल्याला कन्सिडरेशन मध्ये घ्यायची गरज नाही, आणि आपण जे सांगतो ते मुलांनी त्याप्रमाणे वागायला पाहिजे आणि करायला पाहिजे. So in some way, if we are more aware of how children feel, what they want, how should we interact with them? And first is there is a problem, if we acknowledge and we try to reach out and find a solution, I think many things can become better. I'm really happy to say that Kedkar sir has been really helpful to us, and sir has also offered that in October he will help us to arrange a workshop for the adolescent children. जसा आज आपण हा सेशन केला फॉर पेरेंट्स अँड टीचर्स, सो इन ऑक्टोबर सर आपल्याला मदत करणार आहेत एक वर्कशॉप अरेंज करायला फॉर द अडॉलेसंट चिल्ड्रन. द सेशन मे नॉट बी इन मराठी because today we got lot of requests to hold it in Marathi, म्हणून आपण हा सेशन मराठीमध्ये होल्ड केलेला आहे.
but our all future programs are going to be in English and Hindi combined. So all of you keep looking out for our programs. I'm going to take the question answers in a while. So all of you keep looking out for our this thing, and somebody has put that you would like to have a recording of today's session. By today evening or latest by tomorrow morning, today's recorded session will be put up in our YouTube channel, which goes by the name of Teen Talk Series. The YouTube channel is also by the name of Teen Talk Series, and you all can go to that YouTube channel and watch today's programs. So with this, I think let us start, sir. Is it okay if we start taking up the questions? Yes, yes. Yes, sir. So, Sure. yeah, give me a minute, please. All right. Okay, so is this minute? Just a minute. Okay, fine. Okay, so anybody who wants to ask a question, please speaker, I'll make it gallery. Okay, so now if you start raising hands, I'll take up the question. I'll be unmuting people one by one. You can ask your own question, but please let us follow one rule. The moment your question is answered, please mute yourself, okay, so that there is no disturbance from your end. Before I start taking up people who have raised hands, sir, I'm going to take a few questions which had come in the chat box. Sure. What to do when one child is 100% submissive to one parent? A child is listening only to one parent, okay, and his or her behavior is not social enough, and efforts of counseling by one parent has failed completely. ओके, याच्यामध्ये काय आहे की पालकांमध्ये एकवाक्यता असणं खूप आवश्यक आहे. दोन पालक आणि ज्येष्ठ पालक याच्यामध्ये जर काही एकवाक्यता नसेल, जर काही एक जण एका पद्धतीने करताय, एक जण दुसऱ्या पद्धतीने करताय, एक जण योग्य पद्धतीने, एक जण अयोग्य पद्धतीने, तर मग मुलं काय होतात, त्यांना कळतं त्यांना जे पाहिजे असतं ते जिकडून मिळेल त्याकडे आपोआप ते आकृष्ट होतात. इमोशनली ब्लॅकमेल कसं करायचं हे मुलांना शिकवायला लागत नाही, हे आपल्याला माहिती आहे. आणि मग ते ज्येष्ठ पालकांकडे जातात आणि त्यांना आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करून घेतात. तर घरामध्ये कौटुंबिक मीटिंग ठेवणं आवश्यक आहे, इन्फॉर्मल, की ज्याच्यामध्ये ना आपल्याला काय हवं आहे, कसं काय बिहेवियर्स एक्सपेक्टेड आहेत, कसं करायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्क्रीन टाइम बद्दल आपण रूल्स बनवू शकतो की ना त्या कौटुंबिक मीटिंगमध्ये, की किती किती तास अलाउड आहे. मग प्रत्येकाची मतं घेतली जातात, प्रत्येकाला बोलायला चान्स दिला जातो. याच्यामध्ये काय होतं, डेमोक्रेटिक पद्धत आहे, पण शेवटी आपण एका याला निर्णयाला येणार आहोत आणि एक रूल बनवणार आहोत जो घरातल्या सर्वांसाठी ऍप्लिकेबल असेल, तो आपल्यासाठी पण ऍप्लिकेबल असेल. फॉर एक्झाम्पल, नो इटिंग while watching TV or no watching TV while eating can be a rule of the family, right? पण ते आपण पण त्यांच्या समोर करणं आवश्यक आहे. आपण रोल मॉडेल आहोत. आपण एकीकडे टीव्ही बघत जर का जेवतोय आणि सांगतोय मुलाला की नाही नाही टीव्ही बघायचं नाही, तर इट इज आयरॉनिकल. तर हे सगळे रूल्स जर का आपण बनवता आले घरामध्ये तर एकवाक्यता येऊ शकेल. प्रश्नामध्ये मला असं बघितलंय की एक जण खूप काही काही वेळेस खूप असर्टिव्ह असतो किंवा खूप प्युनिटिव्ह पण असतो आणि त्याला मूल घाबरून असतं आणि मग मूल दुसऱ्या पालकांना जवळ जातं. तर हे सगळं व्हायचं नसेल तर माझ्या मते सगळ्यांनी जर का इमोशन कोचिंग मेथडवर आलो, भावनिक मार्गदर्शक जर का असो आपण भावनांचे, सगळ्या जणांनी ती पद्धती वापरली तर मुलांना कळतं की हा सगळेजण माझी भावना समजून घेत आहेत, पण प्रत्येक जण माझ्या बिहेवियरला मात्र लिमिट टाकतायत. म्हणजे एखादा जर का मुलगा रागाच्या भरात जोरजोरात आदळापट करत असेल किंवा फेकाफेक करत असेल तर त्या भावनिक मार्गदर्शक पद्धत जी आहे इमोशन कोचिंग, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की तुला खूप राग येतोय असं दिसतंय, पण तुम्ही नंतर असं म्हणाल की पण राग आला की आपल्याकडे फेकाफेक करत नाहीत. आणि हे जे आहे ते सगळ्यांनी म्हणणं सेम आवश्यक आहे, सगळ्यांनी एकवाक्यता ठेवून ते म्हणणं आवश्यक आहे. मग एक जण त्याला जवळ घेतोय, एक जण त्याला चुचकारतोय, हे करणं बरोबर नाही. Yes, so parents and the family, the entire family has to be on one channel. Unless you are talking differently, as sir absolutely rightly said, मुलांना अजिबात शिकवायला लागत नाही to take advantage
the weakest in the family they can recognize very well, and they know where to go for seeking permission for what they want. So all in the family have to be on the same channel. Sir, you discussed some while back about certain channels, that we are on this channel, we are on this channel. So here somebody's asked a question, channel 3 मध्ये पाठवायचा नसेल because of friends जे खूप चांगले नाहीत, अशा वेळेत काय करायचं? मुलांची संगत जर चांगली नसेल असा पेरेंट्सना वाटते बऱ्याच वेळेला, but really if that is the fact or if that is not the fact, in that case काय करायचं? काय असतं की मुलांची संगत हा जो प्रकार आहे, म्हणजे खरं म्हणजे पियर प्रेशर हा जो प्रकार आहे तो खरं म्हणजे आता नवीन सायन्स प्रमाणे असं सांगितलं तर देर इज नथिंग लाईक पियर प्रेशर. देर इज ते पियर निवडतात, मुलं पियर निवडतात. तर जेव्हा असं तुम्हाला वाटत असेल की संगत बरोबर नाहीये, तर इमिजिएटली मुलांना किंवा टीनेजरना सल्ले देणं की नाही ही मैत्री तोडायला पाहिजे किंवा हे बरोबर नाहीये, किंवा हे करायच्या अगोदर ना खरं त्याच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. कारण बरेच वेळा काय असतं की जे मुलं असतात कदाचित त्यांची खरंच वागणूक बरोबर नसेल, म्हणजे मित्र जे असतात त्यांची, आणि ती आक्षेपार्ह असेल, पण काय आहे ना, आपण किती वेळा मुलांना त्यांच्यापासून प्रोटेक्ट करणार आहोत हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही सांगितलं संगत सोड, पण 2 दिवसांनी दुसरा कोणतरी मूल येऊ शकतो त्याच्या जगामध्ये की जे चांगलं बिहेवियर करणारा नसेल किंवा संगत चांगली नसू शकते. मग आपल्या मुलाला इक्विप कसं करायचं, आपल्या मुलाला सक्षम कसं करायचं अशा संगतीमध्ये, हे जास्त महत्वाचं आहे माझ्या मते. जर का मूल एखाद्या संगतीमध्ये आलाय की टीनेजर आहे आणि त्याची मित्र आहे ते स्मोकिंग करतात आणि तुम्हाला वाटतं की नाही हे बरोबर नाही, ह्याच्याबरोबर जाणंच बरोबर नाही, तर त्यांच्यामध्ये त्या रिलेशनशिपमध्ये मध्ये येण्यापेक्षा तुम्ही त्याला सक्षम करू शकता, त्याला सांगू शकता की ओके तुझी बाकीची मित्र स्मोकिंग करताय, जर का एखादा मुलगा तुला येऊन सांगत असेल की अरे चल रे घे रे एक सिगरेट आहे उडीव आपण, तर तेव्हा तू नाही कसं म्हणशील, तेव्हा तू काय करणार आहेस? त्याला सक्षम करायचा प्रयत्न करा अशा परिस्थितीमध्ये, ज्यामुळे काय होईल तो पुढे जाऊन तो अशा वेगवेगळ्या रिलेशनशिप मध्ये, कारण चांगल्या पण गोष्टी असू शकतात त्या मित्रामध्ये, काही वाईट असतात तशा, तर त्या चांगल्या घेणं आणि वाईटांना बाजूला ठेवणं असं करून तरी रिलेशनशिप डेव्हलप करू शकतात. Absolutely. Because the child is under our say only up to a certain age. Say up to 16, 17. I mean, I think more than that आपण मुलांना ना कंट्रोल करू शकतो किंवा त्याच्यानंतर सांगणं सुद्धा कठीण जाते. पण आपण जर त्यांना बरं वाईटची काही ओळख दिली असेल आणि त्यांना तसं सक्षम केलं असेल की काही वाईट असेल त्याला कसं ओळखायचं, त्याला कसं रिजेक्ट करायचा, so I think that they will be able to use throughout their life. So I think that is what sir is trying to tell us, that let us make them more aware of what is good and what is bad, and if there is something bad, how to reject it, and then let us trust their decision regarding it, that what they feel is right or what is wrong. Okay, sir, there's a question discuss regarding how to communicate with an introvert teenager. इंट्रोवर्ट काय असतं, काही वेळेस काही मुलांना टेम्परामेंट म्हणतात, म्हणजे काही मुलं टेम्परामेंटली लहानपणापासून कमी बोलणारी असतात, ती पटकन व्यक्त होत नाही. तर अशा मुलांना ना तुम्ही फोर्सिबली त्यांना एकदम एक्सप्रेसिव्ह करू शकत नाही आणि ते करणं आवश्यकही नसतं. इट्स ओके. टेम्परामेंट जर का त्याचं एखाद्याचं असेल की जे थोडंसं इंट्रोवर्ट आहे, थोडंसं पटकन एकमेकांशी, नवीन व्यक्ती आली तर पटकन एक्सप्रेस करणार नाही, पण जेव्हा त्यांचा जास्त संपर्क येतो तेव्हा ते ओपन व्हायला लागतात हळूहळू. असं जर का असेल तर काही हरकत नाहीये, त्याला काही लगेच फोर्सिबली तुम्ही चेंज करण्याची आवश्यकता नाहीये. पण जर का व्यक्त करत नसेल अजिबातच मूल, नाही त्या अर्थाने जर का तुम्ही इंट्रोवर्ट म्हणत असाल की नाही काहीच व्यक्त करत नाही माझा मुलगा किंवा मुलगी, काय चाललंय त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये, तर मात्र कुठेतरी पालकांनी येऊन आत्मपरीक्षण करून बघायला पाहिजे की आपण काय झालेलं आहे पूर्वी. बरेच वेळा काय होतं की मूल जेव्हा व्यक्त करायचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण इमिजिएटली टीका केली जाते, लेक्चरिंग होतं, सोल्युशन दिली जाते. मी मगाशी सांगितले जे अडथळे आहेत भावनिक सुजाण पालकत्वाचे, की भावना नाकारणं, लेक्चरिंग देणं, टीका करणं, सोल्युशन, फिलॉसॉफिकल रिस्पॉन्स, हे सगळं कधीतरी झालंय का, कधीतरी झालेलं असतं बरेच वेळा, आणि त्यामुळे मुलं काय होतात की शट ऑफ व्हायला लागतात, ते बंद करतात स्वतःच्या मनाचा दरवाजा आणि ओपन आउट होत नाहीत. तर अशा वेळेस मुलांशी क्लिअरली बोलायचं की मला कळतंय की तू ना मला तुला
तू बोलत नाहीयेस किंवा तू बोलायचं टाळतोयस, पण मला आवडेल जर का तू माझ्याशी बोललास तर, आणि मी आहे इथे तुझ्या बरोबर सपोर्ट करायला. आणि त्यांना हेही सांगू शकतो आपण की प्रत्येक वेळेस जर का पूर्वी ज्या चुका झाल्या असतील तर त्या रिपेअर करणं पण आवश्यक आहे. जर का पूर्वी तुम्ही खूपच सल्ले दिले केले असतील तर आपण सांगू शकतो की तू जर का आता बोललास तर जास्त सल्ले दिले जाणार नाही, जास्त लेक्चरिंग होणार नाही, हे तुम्ही आधीच सांगू शकता. दुसरं म्हणजे एक गेम तुम्ही खेळू शकता घरामध्ये एकत्र. त्याच्यामध्ये त्याला म्हणतात गेल्या आठवड्यातील चढ उतार डिस्कस करणं. म्हणजे तुम्ही स्वतःने सुरुवात करा की गेल्या आठवड्यामध्ये कधी छान वाटलं होतं आणि कधी खूप वाईट वाटलं होतं. हे 2 प्रसंग तुम्ही डिस्कस करा स्वतःचे. आणि त्यावेळेस कसं वाटलं होतं, कोण होतं बरोबर, तुम्ही कसं त्याला डील केलं. आणि मग प्रत्येकाला टर्न द्या, प्रत्येकाला बोलायची संधी द्या, मुलांना द्या, ज्येष्ठ पालकांना द्या, सगळ्यांना. आणि याच्यामधनं काय होतं, एक ओपन डिस्कशन तयार होतं. तर सुरुवातीला कदाचित तो मुलगा जो इंट्रोवर्ट आहे तो बोलणार नाही, कदाचित तेव्हा त्यांना पास देण्याची संधी द्या. पहिल्या आठवड्यात कदाचित बोलणार नाही, दुसऱ्या आठवड्यात बोलणार नाही, पण 3-4 आठवड्यानंतर जेव्हा त्याला कळेल की सगळेजण भावनांबद्दल ओपनली बोलतायत, कोणी जजमेंटल नाहीये, आपल्या घरामध्ये भावना व्यक्त करणं हे डेंजरस नाहीये, हे जेव्हा त्याला कळायला लागेल तेव्हा तो कम्फर्टेबली तो किंवा ती एक्सप्रेस करायला लागेल. आणि मग त्याच्यामधनं व्यक्त करणं वाढू शकेल आणि तो व्यवस्थित इंट्रोवर्टच्या ऐवजी तो एक्स्ट्रोवर्ट नाही होणार, पण ऍटलीस्ट व्यक्त तरी करायला लागेल स्वतःच्या भावना. Sir, thank you so much. Questions are flowing in. I hope that is okay with you if we take all the questions, or would you want to set a limit to that? Because there are at We least 10 questions right here in front of me. we can have a follow-up session definitely sometime later, but maybe Okay. I think in the next 5 minutes I think we will take up. Okay, fine. So, sir, I'll invite Okay. people slowly and steadily who have raised their hands. So, I'll just ask people to unmute individually. Archana Shukla, you want to ask a question? Please ask your question. Yes. Thank you for giving me the opportunity. Good afternoon, sir, and good afternoon, madam, to you also. I am very thankful to all the organizers for allowing me to attend. My question is very fast. I will be quick. I want to know whether the child is feeling, because as a teenage, they feel the fastest, they feel hurt, very hurt. Like whatever we say, sometimes they express the feeling of hurt, and then it becomes very difficult to communicate, to crack again. So I would like sir to give the experience answer regarding this. Can you give an example? If he is comfortable. Thank you. Madam, can you give an example? Yeah, the example is like, sure. Suppose the child is of 18 year age, and the child is not taken considered very nicely and socially acceptable in the friend circle, and they have some problem outside. The same thing continues in her mind, and then when they come inside the house, and when we as a parent tell them that ऐसा हुआ, आपको ये करना है, आपको वो काम करना है, तो वो कुछ नहीं करते, कुछ नहीं सुनते, और फिर बोलते हैं हमें बहुत बुरा लगा है, हम कुछ नहीं करेंगे, फिर ये बोल के बैठ जाते हैं, और फिर कुछ भी नहीं इनिशिएटिव लेते हैं. तो बहुत टाइम तक हम उसे समझते हैं या समझाने की कोशिश करते हैं कि क्या हुआ, बोलते ही नहीं है, एक्सप्रेस ही नहीं करते. आपने कहा कि उनका एक्सप्रेशन बढ़ाना है, शब्द वोकैबुलरी बढ़ानी है, लेकिन फिर भी मुझे कोई एक ठोस अगर आंसर मिलेगा तो आई विल बी हैप्पी. थैंक यू. Definitely. Thank you for asking this interesting question, because this is very common. ये बहुत common है कि खासकर properly. Yeah, audible, very well. So loud and clear. So आपने पूछा कि वो टीनेजर है, वो शायद उसके he is rejected in the group probably, and he comes back home and he says that कोई ले नहीं रहा है मुझे खेलने में. And this is very common, many times children come, teenagers come where they are not taken in the team or in the peer group, they are not accepted. Now, when the child comes home, first thing is use this emotion coaching method. Very interesting, and this is scientifically proven. पहले आप उसकी भावना समझे. What is he feeling at that time? So Archana ji, if you can tell me, what is this child feeling? He's feeling hurt. That is one, right? Anything else he's feeling? Yes. Yeah. No, hurt is the major feeling.
Other Okay. feelings are keeping quiet, showing anger on the face, disgust, and non-acceptance. Yes, rightly said, sir. Yes. Yeah, so Yes. he's feeling non-accepted in the group. He's feeling rejected in the group, right? From the friends. Yes. He's Yes. feeling Yes. sad and hurt. He's Yes. upset. Yes. So many feelings are there right now in his mind, right? Yes. And Yes. what we do normally when Yeah. we have these emotions in the child, we start telling Hmm. immediately. We start giving Correct. what to do next time. We Correct. start giving solutions. Yes, sir. Instead of that, wait. Okay. Give a Okay. pause. Give a pause to your. That's why it's called mindful parenting. Absolutely. You Yes. want to Absolutely. immediately, come and cushion those feelings. Yes. Your Yes, job sir. is not that as parent. You have to Hmm. help the child to face this in a better way, right? Okay. So Yeah. just validate those feelings first. So Okay. acknowledge those. स्वीकारा ते ती Okay. भावना पहिले. ते कसं करायचं? तर ते कम्युनिकेशन मध्ये तुम्ही करू शकता की Exact. तुला ना खूपच घेतलं नसल्यामुळे खेळामध्ये तुला खूपच वाईट वाटतंय असं दिसतंय तुला. I can see you first take him near him, and maybe he's a smaller kid. You can hug him. You can just give a non-verbal signal that you are with you. I am with you. If he's Sir, teenager, 18-year-old. yeah, if he is teenager, definitely he won't like touch. Many of them don't like, but few of them like it. Yeah. So you have to use, according to the child, you have to use the strategy where you are just holding the hand maybe, and saying that I can understand. मैं समझ रही हूँ कि तुझे बहुत ही upset हो आप या आपको बहुत hurt feeling हो रहा है सर. So now you are just saying that and waiting. Yes. He will now start coming out with his own. If the in the workshop format, what we do is we make you as a parent and we make another parent as a child, and we have a role play. Role play, And that becomes very realistic. But then you can use this technique now where you can actually validate, start with validation, and then ask him, how would you like to feel now? What's your strategy? Okay. आप क्या कर सकते हैं? You ask more than you tell. Okay. We tell more than ask. Yeah. Very true. That is the strategy which is coming. This is an ineffective strategy. You ask more than tell. You ask him कि आपको अगले टाइम क्या करने का है, कैसे फील करने का है, how do you want to feel? तो आपको क्या लगता है कि क्या हो रहा है, किस वजह से आपको ये लग रहा है अपसेट और ये आपको क्या लगता है उनको क्यों ऐसा, why they are feeling this way, why they are not taking you, means what is the reason, do you know, can you just make out about that, can you talk about it, what are your thoughts, what are your feelings? You can ask that later, and this will help in communication, understanding each other, where you are not judging his emotions, you are supporting him, you are a coach, you are a coach here. Yeah, emotional coaching. Yes. Yes, you are emotion coach here. You are trying to help the child without interfering, without immediately lecturing and giving solution. That will help, I think. You try. Thank you, sir. Yes, sure, it will help. Thank you very much. Thank you. Okay, so I have got, sir, 5 hands raised. If you please allow, we'll take these as the last questions. We'll not be taking any further questions compared to what the hands have been raised here. So I invite Delna Zirani. Please ask your question. You've been asked to unmute. Please ask your question. Thank you so much. I just wanted to ask, I'm having a son, he's 14 years old, but he's very friendly with me. He talks, he says everything with me, but his emotions is not coming out. अगर उसके अंदर कुछ इमोशंस है कुछ है तो वो मेरे पास ऐसे खुल के आता नहीं है, और वो ना अपने फ्यूचर के बारे में कुछ भी, उसको कोई भी चीज इज नॉट शोइंग इंटरेस्ट इन एनीथिंग. मतलब ऐसा बोलते हैं ना, लेट वो, मतलब जो चल रहा वैसे चलने दो. एंड ही इज इन, मतलब अभी वो 14 साल का है, 14 कंप्लीट 15 रनिंग. सो नाउ ही शुड बी लिटिल बिट सीरियस अबाउट हिज फ्यूचर, बिकॉज आगे चल के मतलब एंड ही डज नॉट नो व्हाट इज राइट रॉन्ग आल्सो. So how to handle him? Also कुछ भी बोलती हूँ, कुछ भी समझाती हूँ तो. You are muted. Madam, you're muted. Unmute yourself, please. You've been muted. Yes, you've muted yourself mistakenly. Yeah. No, madam, you're still muted. Please unmute yourself to speak. Yeah, you are unmuted now. You can speak. Sorry.
नहीं तो आई जस्ट वांटेड टू से मैं कि मतलब उसको कुछ समझाना, कुछ बोलती हूँ तो ही फुल टाइम लाइक क्या भाषण दे रहे हो, क्या पका रहे हो, एक का एक ही दे, एंड ही लिसन, सुनता है लेकिन वो कुछ इम्प्लीमेंट ही नहीं करता। तो आई एम नॉट एबल टू। और अभी मतलब सिर्फ फ्यू डेज में जब से ये ऑनलाइन का स्टार्ट हुआ है, एवरी ऑल्टरनेट डे वीक में 2-3 बार आई एंड माई हस्बैंड दिस इज लाइक राउंड टेबल कॉन्फ्रेंस, और एक का एक ही हमेशा रहता है। So I'm like, what to do, how to handle, and nothing I'm able to understand. Like, please guide. Yeah, sure. So this is very interesting question, and many a times क्या हो जाता है कि we are on the separate wavelength, and the teenager is on the separate wavelength. Their needs are different, our needs are totally different. और क्या हो जाता है, वो नीड्स जब तक एक दूसरे को कॉन्ग्रुएंट मैच नहीं होते तब तक कुछ नहीं हो सकता है। तो हम लोग क्या होता है कि हम लोग बहुत फ्यूचर के बारे में बहुत चिंता करते हैं, कैसे हो जाएगा, अभी अगर नई डिसीजन लिया तो रिस्पॉन्सिबल, अभी तो कुछ ना कुछ तो डिसाइड करना चाहिए उसने, वी आर वरीड अबाउट देयर फ्यूचर सो मच दैट वी आर नॉट इन द प्रेजेंट मोमेंट, and they are in the present moment, they are in a different wavelength at that time. So probably when is the optimal time to discuss about his career. We'll have to get that clue somewhere. When is the right time to talk about it? Because many times he may be confused about it, or he doesn't want to do it, or he is not aware that I need to do it. Many of us are also not thought about too much about future when we were 14 years old, about what to do, when to do it, isn't it? But then of course now, as you raise this question, it is okay if you are feeling that he should be thinking about future, you can just open up and just tell him that about his apprehensions about the future. Maybe you can talk about, have you thought about anything about how you want to live after 10 years? Maybe what he would like to do after 10 years or 15 years. Maybe he won't come out with it immediately. Give some time, give space to the child. Don't try to prod him again and again. वो ज्यादा आप ये उसके पीछे लगेंगे ना तो ज्यादा पीछे पीछे जाएगा. He will become defiant, जब ऐसा हो जाएगा कि जब उसको समझेगा कि नहीं, they are really caring for my future, they are worried, you can express that, you can say that, I am little worried about what you want to do. I'm little, I'm not sure about it. You can use your feeling words at that time. So are you sure, or can we talk about it? And then you can just keep that open, that conversation. You can tell him that when you are ready, I am ready to talk about it. Okay, that's how you can actually go ahead. Because I think 14 years old, it's not that Too early. Yeah, he should be thinking about everything about the future and what he has to do. He can have a rough idea. Maybe he will have a rough idea. Maybe he will be idolizing someone. Maybe want to follow someone, and then he has that as a career he wants to take up. But of course, you can go with the aptitude testing also, where you just generally come to understand what's his aptitude, where are his strengths, where are his weaknesses, where he can do better. So that's a rough guideline. It's not that you will come to understand about everything about the future. So if you are really worried, you can ask him to give the aptitude test. But otherwise, I think let him search for it. Maybe he starts searching. You start this conversation. Keep it open. So if you all can just visit our YouTube channel and check for the last session that we had, that was Bridge the Gap, that is Improve Parenting Communication. Okay, so that was our last session, and the recording is available on the YouTube channel. You can check that. Okay, one thing which I have learned as a parent is they hate lecturing. They hate lecturing in any form. The moment you start lecturing them, they will just run away and they'll never come back to you. So allow them to speak, allow them to express their feelings. And 14, I really feel is too young for them to have, their neurons are jumping, their mind is forming and their neurons are jumping. They cannot have one thought process, like a concrete thought process like you and me, we as adults can have. So you need to give them time and you need to give them options. And sir has rightly said, go for an aptitude test when the right time comes.
14 is still a slightly younger age for the aptitude test, but you still can go for it. Go for the aptitude test, and surely you will be able to find his strengths and weaknesses, which will guide you better. So I invite Pranoti Nahar. Please unmute yourself. Pranoti Nahar. Hi, ma'am. Yeah, Hi, please sir. ask. Yes, sir. Yes, ma'am. I hope I'm audible. Yes, you are. तो सर मेरा क्वेश्चन ये है कि जब फैमिली में फर्स्ट बेबी आता है, जैसे नए जनरेशन में पहला बच्चा आता है, तो ना उसको इतना लाड करते, सब जन इतना प्यार करते, मतलब कुछ भी मांगने से पहले ही उसको सब मिल जाता है. बट अब क्या होता है ना, व्हेन वी स्टार्ट टू रियलाइज कि कुछ कुछ चीजें उसके लिए अच्छी नहीं है. फॉर एग्जांपल, जैसे बेसिक एग्जांपल चॉकलेट हो गया कि मेरे को नहीं देना है चॉकलेट, तो उस टाइम पे वो हैंडल नहीं कर पाता, या फिर उसको बाहर गार्डन में जाना है. लेकिन कोविड के पहले जैसे हम हर संडे जाते थे, बट अब नहीं होता बिकॉज वी आर स्कैर्ड एज अ पेरेंट, राइट. बट उसको वो समझाना बहुत मुश्किल हो जाता है, और वो बहुत ज्यादा टैंट्रम्स थ्रो करते हैं कि नहीं मेरे को चाहिए, करना ही नहीं, ये करना है. तो उस टाइम पे बच्चों को कैसे हैंडल करना चाहिए, क्योंकि एट द एंड हम उसके लिए अच्छा ही सोच रहे, बट ही डजंट अंडरस्टैंड, ही 3 years old, राइट. तो उसको कैसे समझाना, और मतलब हाउ टू डील विद दैट. Yes, interesting question. चॉकलेट नहीं मिलने पे गुस्सा आना ये स्वाभाविक है, for anyone. Even adults feels anger when they don't get the things in their way, and so anger is okay, but the behavior which is showing is just a communication of that anger. वो सिर्फ communicate कर रहा है कि मुझे गुस्सा आ रहा है by throwing those temper tantrums. तो अभी क्या है कि आपके पास दो ऑप्शन है. एक तो देना चॉकलेट, तो इमीडिएटली सब शांत हो जाएगा, एवरीबडी इज हैप्पी, नेक्स्ट टाइम वो वैसे ही करेगा. पर he will throw temper tantrums for chocolate every time, he will do that, and then you will again give it. So that's one option. Second option is, if you don't want to give it at that time because it is not right, you can say in a particular way. Now that particular way is very important. Now here the child's wishes and emotions have to be acknowledged first. He is wishing for a chocolate. Okay. Now you can give this wish in fantasy, but not in reality. So how do you communicate with a smaller kid especially? मुझे बहुत ही अच्छा लगता था कि मैं चॉकलेट दे पाती थी अभी. I wish I could have given chocolate to you right now immediately. I wish. पर अभी नहीं दे सकती क्योंकि whatever reasons you have for not giving it, you tell. So first thing you are saying that I wish. So you are giving the chocolate in fantasy actually. So his wishes are acknowledged. His emotions are acknowledged. But you are not immediately giving him. You are saying it, but no, I cannot give it right now because it's not the appropriate time, or this is not the time you already had yesterday or whatever. So these are two strategies. So where you want to go, it's up to you. If you want to keep on giving, that's a permissive parenting. It will increase the temper tantrums. But if you have this emotion coaching method, where you are acknowledging the wish, acknowledging the emotions, but you are putting the limits to the behavior. And then afterwards what happens? He starts throwing temper tantrums. वो बहुत गुस्सा हो जाएगा. तो तभी parenting चालू हो जाता है actually. तभी parenting चालू हो जाता है. तभी what you do is very important. You have to be very calm. You have to be firm. You cannot give up your expectations, isn't it? If you don't respect your expectations about the child, why the child will respect your expectations? If you are only not respecting your expectations, why he should respect? So you have to respect your expectations. You have to be very assertive, very firm. If you don't want to give it, of course, that's your choice. Whether you want to give it or not, there has to be consistency amongst all the parents. When you don't want to give it, you have to be very firm. उसको बोलने का कि तू 10 दिन माथा पटकेगा तो भी मैं देने वाली नहीं हूँ. It's okay. You go near him, calm him down. You maybe hold him tightly in your hug him, because at that time he's crying for help. He's crying and telling you that I don't have skills. That's it. You don't have to shout. You don't have to lecture at that time. You have to just calm him down. You have to just keep him there, but don't give up.
don't give his whatever Absolutely. his Absolutely. demands are. So that will be really detrimental. Yes, absolutely. Once you say something, it is better to stick to it. Okay, so I invite Dr. Jayashri. Dr. Jayashri, please unmute yourself. Hello, ma'am. Am I Yes. audible? Yes, you are. Can we take this as a last question, ma'am? I have to. Yeah, we can do that. We can do that, Please. sir. We'll take this as the last question. My question is how to teach our children to accept the failure also, because sometimes they are so expectant about their success, or they are so sure, and they become so depressed if they don't get or they don't achieve anything. So Yeah. can you please guide us on this, sir? Yeah, very interesting, and thank you for asking this question, Dr. Jayashri. Failures is part of life, isn't it? All of us sometimes fail, sometimes we become successful, and there are many emotions which are evoked when you actually don't do good in life, isn't it? But what we do as parents many times is try to cushion those feelings. We try to bypass those feelings so that the child should feel happy, which should not be done, and which most of us do as parents. So what happens, they are not allowed to feel those negative shades of feelings which come out of failure. When you fail in something, what are the feelings which normally we have? We have sadness, we have disappointment, we have frustration, isn't it? We feel helpless sometimes. So many feelings are there in the person. So validating those feelings, and maybe giving him and supporting him with those feelings is very important. Immediately bypassing them is not good. That is point number one. Second point is, ask him how he would like to feel next time. So if he's probably failed, just be comforting to him. Immediately don't start lecturing, and just allow him to feel, give him permission to feel those feelings. Maybe ask him, how are you feeling? Maybe ask about thoughts, how are the thoughts, and then maybe communicate about abhi kya karne ka? What do you feel can be done? So what is the strategy? What next time can be done? So you are more into a strategy where you are taking him where he will think about himself rather than you giving solutions. तो इसमें क्या हो जाता है कि he will start developing that emotion management skills, and he will try to guide his behavior according to that. So there must be some reasons why he has failed, isn't it? There may be some reasons. So he will come out with the reasons. Maybe the preparation was not up to the mark this time. Maybe the revisions were not done, or there was difficult questions or whatever. He will come out with his own ways of questioning and giving the causes of those feelings, and then talk about how you would like to tackle these feelings. अभी frustration हो रहा है कि कर रहा हूं पर हो नहीं रहा है, to try to find out what is causing him to not succeed. There are maybe certain other reasons also. There must be background bullying going on in the peer group. Maybe he is not able to focus. Maybe there are he's scared and anxious about exams, and he's going blank at the time of exam. There are many reasons for it. So try to find out what are the reasons for his failure, and then help him and support him. That would be, I think, really helpful. But sir, if I may be allowed to say so, that what you are saying is it holds true for the older children, who are, but this should begin at the younger age, because what we have seen at that younger age, the parents expect too much from a child. Even in the nursery and all, we have seen parents giving tuitions, sending children for tuitions. They're expecting them to, do their best, stand at number 1, number 2 in their class right from the beginning. So then these thoughts are probably, somewhere incorporated at the back of their mind, that we have to always be number 1, number 2. And when they are not able to do, that good, or because now the world is entirely competitive. Like if you say at 98% marks, 99% marks, we have got like a series of numbers, like people are all at 98, 99%. And when people are not able to do that well, that sets in a lot of depression in them, and there's a frustration, they're not able to come out with their feelings.
So rather, it should somewhere begin at a younger age, that parents should not, somewhere hammer their children for, standing at number one, number two. What we have realized that telling is that you do your best, and you give your best, and then the result can be whatever it is supposed to be. So if you somewhere do that strategy, probably the children will be at some ease of mind that our parents are not expecting us to do best, and that puts them at a lot of ease in performing for their exams. Can I add here? I think we, rather than demanding, there is difference between demanding and expecting. Yes. Okay. When we start demanding, there is a lot of stress on the child. But when we start expecting is the sense we ask their expectation. How would you like to, how much marks you would be happy? Absolutely. What's your goal? When you will be, how many marks you want in the next exam? Yes. And then, do you know the path about it? Do you know the strategies? Do you know how to go ahead? Do you find any obstacles? And then going out with the discussion and then actually, putting into action will definitely help. Yes. So just one question which I think is very important from the parents' point of view. Somebody's asked that, are we allowed to express our feelings in front of our children? Can we cry if we have a problem? Because this I feel is very, very important. So please allow me to ask this last question to you. Absolutely. It's very, very important to show your vulnerability in front of children. That is going to help the relation to build even stronger. Absolutely. See, we also as parents have certain emotions. We become sad, we become disappointed, we have our own anxieties and worries, and allowing them to express. We are not going to keep on crying in front of them, but at the same time, crying when you're sad, it's a okay thing. It's a expression. But then, of course, they should not feel insecure because of that. They should not feel that, okay, my parent is all the time crying, or he or she is not able to be equipped to handle me. So if that kind of message goes, then that child will start feeling insecure. So that should not be happening. It's okay to show vulnerability, but at the end of maybe that crying episode or whatever, you can tell that I am okay, but I know how to handle it now, and I am with you. Yes. So you can express your emotions, but no negativity about anyone in the family. Absolutely. Yeah. Absolutely. Do not be negative about anyone in the family. Do not imbibe negative thoughts about somebody into a child's mind when you show your vulnerability. But let emotions be a two-way street. If you show your emotional intelligence, you can definitely expect your child to be emotionally intelligent as well. You express your feelings, and they will learn looking at you how to express their feelings. Absolutely. So yes, so let us make this a two-way street, and I think you must have learned a lot from today's session. I will not say becoming a better parent, because as I said, parents do not come with a rule book. Nobody is making a mistake, I would say, in doing parenting, but yes, we can learn how to improve our parenting. And even if we realize that we have got some pointers today, how to improvise on our parenting skills, I think we will take a lot back from today's session. And with this, really, sir, I cannot thank you enough for taking this wonderful session. And we really would like to hear you back, for an emotionally intelligent, the workshop for the adolescent children. And we will definitely work out something in that aspect with you, sir. Sure. So with this, we come towards the end of the session. And let me express my gratitude. Is my screen visible? Is my screen visible? Hello? Yes. Yes, sir. So with this, we express our gratitude to Dr. Kelkar, and from IMA Maharashtra State Mission Pink Health, we present the certificate of gratitude to Dr. Sandeep Kelkar for giving his expert guidance to parents and teachers through Mindful Parenting webinar organized by MPH IMA Maharashtra State on 19th of August 2021 under Teen Talk series. Sir, thank you so much for your constant endeavor and commitment to work towards betterment of adolescent health.
So with Thank you. this, thank Thank you very you, much. Thank you sir, very for this session, and thank you all the parents, teachers, and I can even see some children who have attended this session. So thank you everyone for spending your time, again full time today on a Sunday morning, and I'm sure you have taken something very, very, very useful and very important today back home. Do join us on our YouTube channel, which goes with the name Teen Talk Series, and you will find recording of today's program again tomorrow. By tomorrow, this recording will be put up on the Teen Talk Series YouTube channel. So thank you everybody and have a great Sunday. Thank you.